Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you, Lord. फिर से एक बार आज सुबह के लिए प्रभु का धन्यवाद पुन्हा एकदा आज सकाळसाठी परमेश्वराचे आभार मानूयात और धन्यवाद देते हैं आज के दिन के लिए। आणि आजच्या दिवसासाठी आम्ही त्याचे धन्यवाद देऊयात। और मेरी आशा है कि आप लोग भी सब ठीक होंगे। आणि माझी आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक आहात। आप सबको प्रेज द लॉर्ड। तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड। एक अपने पड़ोसी को देख के मुस्कुरा कर प्रेज द लॉर्ड कहिए। आणि शेजाऱ्याला हसून प्रेज द लॉर्ड म्हणा। मुझे मालूम है जब हम प्रार्थना के लिए आते हैं आणि मला माहिती आहे जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी येता बहुत प्रेशर से हम निकलते हैं। आणि फार असा दबावामध्ये तुम्ही निघता। नाश्ता नहीं होता सुबह, काही वेळेला नाश्ता होत नाही सकाळी, गाड़ी नहीं मिलती, गाडी मिळत नाही, गाड़ी पंचर होती है, पंक्चर होऊन जाते असली तर, अलग अलग कारणों से हम बहुत दबाव में आ जाते हैं। आणि निरनिराळ्या कारणांमुळे आम्ही अनेकदा दबावामध्ये येतो। लेकिन प्रभु का धन्यवाद, इन सब चीजों से निकालकर प्रभु हमें यहाँ लेकर पण आता है। प्रभूला धन्यवाद, या सर्व गोष्टींमधून काढून प्रभू आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेला आहे और इसी बात का आनंद हमें करना चाहिए, आणि त्याच गोष्टीचा आनंद आम्ही करायला हवा। क्योंकि हम प्रभु की उपस्थिति में प्रभु की आराधना करने वाले कारण लोग आम्ही हैं। देवाची उपस्थितीमध्ये त्याची आराधना करणारे लोक जब आहोत। उसके लोग आराधना करते हैं, आणि जेव्हा त्याचे लोक आराधना करतात, प्रभु ऊपर नहीं बैठा होता, प्रभू वर बसून राहत नाही, उसका पूरा स्वर्ग उसके लोगों में उतार देता तर है। तो त्याचा स्वर्ग त्याच्या लोकांमध्ये उतरून आणतो। आमीन। आमेन। तो हम किससे मिलने आए हैं आज? मग आज कुणाला भेटायला आलोय आम्ही? अशोक राठौड़ से नहीं, अशोक राठोडांना नाही, हम प्रभु से मिलने आए हैं। आम्ही परमेश्वराला भेटायला उसकी आलोय उपस्थिति से, उसकी उपस्थिति को महसूस करने आए हैं। आणि त्याच्या उपस्थितीची जाणीव करून घेण्यासाठी आलेलो आहोत। मैं देखता हूँ कि कुछ लोग होते हैं वो आराम से घूमते हैं, मोबाइल देखते हैं, ये करते हैं। हम आपकी बात नहीं कर रहा हूँ, मैं कुछ लोगों की बात कर रहा हूँ। आणि तुमचं नाही बोलत मी, इतरांचं बोलतो। आरामात उठत रमत गमत मोबाईल बघत, वो भी यहाँ पर आने के बाद भी नीचे पता नहीं बेचैन रहते हैं, आणि बेचैन। मग येऊन सुद्धा बरेचदा बेचैन असतात काही लोक। मैं आपको एक बात कहना चाहता मी आज एक गोष्ट सांगू इच्छितो। हूँ, जब भी आप आए केव्हा तुम्ही याल और आप ये प्रार्थना करके आए, तुम्ही यही प्रार्थना करून या, प्रभु आज तेरी उपस्थिति महसूस होने पाए। प्रभू तुझ्या उपस्थिती जाणीव मला आज होऊ देत, जब मेरी बेचैनी उसको दूर कर दे, आणि माझी जी बेचैनी ती तू दूर कर। जब इस बात को कहेंगे, आणि जेव्हा ही गोष्ट आम्ही बोलू, प्रभु का वादा है, प्रभु का वादा है, प्रभूचं हे वचन आहे, मैं उसके लोगों में विराजमान मी रहूंगा। त्याच्या लोकांमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे। उसकी उपस्थिति को हमारे बीच में रखेगा। त्याच्या उपस्थितीला तो आमच्यामध्ये ठेवेल। आतुर होना चाहिए प्रभु के लिए, आणि प्रभूसाठी आम्ही आतुर असायला हवं, प्रभु के लिए हमें बेचैन होना है। आणि त्याच्यासाठी आम्हाला बेचैन व्हायला हवं। और मेरा विश्वास है जो बेचैन होते हैं ना, प्रभु उसकी बेचैनी को दूर कर देता है। आणि मला विश्वास आहे जे बेचैन असतात त्यांची बेचैनी परमेश्वर दूर करतो। पड़ोसी को पूछे बेचैन नहीं है ना? पड़ोसी ठीक है ना? पड़ोसी बरं आहे का तुमचा शेजारी? जरा उसको चेक करना, बेचैन है क्या? जरा चेक करा, बेचैन तर नाही ना? दादा चैन है पण बे नहीं है, कोई बात नहीं, कोई बात नहीं। बेचैन को दूर करने वाला यहाँ पर है। बेचैनी दूर करणार या ठिकाणी आहे। आमेन। आमेन। जब भी आराधना हम करें, आणि जेव्हा केव्हा आम्ही आराधना करू, उल्लास मन से करें, उल्हासाने करूयात, नृत्य करके करें। आणि नाचून गाऊन करूयात। प्रभु ने कहा प्रभू म्हटला बच्चों के समान बनिए। लेकरां समान व्हा। लेकिन हम इतने बड़े हो जाते हैं कि हम बच्चे बनते ही नहीं, पण आम्ही एवढे मोठे होतो की मुलं होऊच शकत नाहीत। हम अपने मग्न होते हैं। आपल्या स्वतःमध्येच मग्न। प्रभु कहता है प्रभू म्हणतो जब तक बच्चों के समान नहीं होंगे, जोपर्यंत बालका समान होणार नाही, आप स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं कर स्वर्गाचा सकते। राज्य तुमचा प्रवेश होणार नाही। तो पड़ोसी को बोलना बच्चा बनना है। शेजाऱ्याला म्हणा बच्चा किस लिए बनना है? कशासाठी मूल बनायचंय? प्रभु की उपस्थिति के लिए। देवाच्या उपस्थितीसाठी। प्रौढ़ क्यों बनना है? आणि प्रौढ का बनायचंय? आत्मिक जीवन में। आत्मिक जीवनासाठी। ये दोनों भी आत्मिक जीवन के बारे में है। हे दोन्हीही आत्मिक जीवनाच्या बाबतीमध्ये लेकिन आहे। जब आराधना करते हैं, पण जेव्हा आराधना करतो बच्चों के समान बन जाइए। तेव्हा बालका समान व्हा। आमेन। 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 पड़ोसी को बोलना बच्चा बनना है। और बच्चा क्या करता है? अभी एक बच्चा हमारा आयुष यहाँ पर आया, आणि आयुष या ठिकाणी आला छोटा, मैंने उसको बोला नाच तू, आणि मी त्याला म्हटलं नाच तू। शुरू हो गया। तो उसको देख के मेरे भी पैर हिलने लगे। त्याला बघून मी नाचू लागलो। खो जाना है प्रभु के से। देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला विसरून जायचं। क्यों मालूम है? का माहितीये का? देखो धीरे धीरे कैसे चार्जिंग कम हो रहा है। बघा हळूहळू चार्जिंग कमी होत चाललंय। क्यों क्यों मग्न होना है मालूम है? का त्याच्यात मग्न व्हायचंय?
क्योंकि प्रभु चार्ज करता है। कारण की प्रभू चार्ज करतो मग. आमेन। आमेन. किसी ने नहीं बोला प्रभु का जो वचन है चार्ज करने वाला है। परमेश्वराचं वचन जे आहे चार्ज करणार आहे. आमेन। आमेन. अपनी बैटरी खत्म हो जाती है 5 मिनट पण के बाद। 5 मिनिटातच बॅटरी संपते आपली. बाजू वालों को बोलना बैटरी मत खत्म करना। क्यों मालूम है? का माहितीये का? मेरा प्रभु का जो स्टाइल है ना वो अलग है काम करने माझ्या परमेश्वराची स्टाईलच वेगळी आहे काम का। अलग करायची. स्टाइल है उसका। वेगळी स्टाईल आहे. आमेन। आमेन. हम जिसकी उपस्थिति में है ना आम्ही ज्याच्या उपस्थितीमध्ये आहोत ना उसका स्टाइल एक अलग है काम त्याचं करने। त्याचं त्याचं स्टाईलच वेगळी आहे काम करायची. अलग है, अलग, वेगळी आहे, वेगळी, एकदम अलग। एकदम वेगळी. हर एक समस्या का उत्तर उसके पास है। प्रत्येक समस्येचं उत्तर त्याच्याकडे आहे. चाहे वो बीमारी का समस्या हो, मग आजाराची समस्या असू देत, खाने पीने की समस्या हो, खाण्यापिण्याची समस्या असू देत, बीमारी की समस्या हो, आजाराची समस्या असू देत, आर्थिक परिस्थिति की समस्या हो, आर्थिक परिस्थिती समस्या असू देत, कुछ भी समस्या हो, काहीही समस्या असू देत, एक क्षण में प्रभु उसको दूर कर देगा। एका क्षणात परमेश्वर त्याला दूर करेल. आमेन। आमेन. उसका स्टाइल ही अलग है। आणि त्याची स्टाईलच वेगळी आहे. स्टाइल ही अलग है। त्याची स्टाईलच वेगळी आहे. बाजू वाले को बोलना मेरा प्रभु का स्टाइल अलग है काम करने का। अजूनपर्यंत आमच्या घरात स्टाइल दाखवलीच नाही। कोई बात नहीं, काय हरकत नाही. वो एक ही बार दिखाएगा एकदाच दाखवेल परमानेंट। नेहमीसाठी. आमेन। आमेन. वो बाबा नहीं है तो बाबा नाही कुणी. या कुछ बांध लो 2 दिन में एकदम सब चला जाएगा। 2 दिन नहीं, 1 सेकंड के अंदर चला जाएगा और कभी नहीं आएगा। हा, बाबा लोकांसारखं नाहीये, एका क्षणात जाईल आणि परत येणार नाही. हाथ की रेशा देख कर काम नहीं करता। तो हाताची रेषा पाहून काम नाही करत. हाथाची रेशा थोड़ी वाकड़ी है। वाकड़ी को सीधा करने वाला खुदा है। वाकड्याला सरळ करणारा परमेश्वर आहे. ना तो हम किसी रेखा पे अवलंबून है, आम्ही कोणत्या रेखावर अवलंबून नाही, ना श्रीदेवी पे अवलंबून है, ना श्रीदेवीवर अवलंबून नाही, हम यीशु पे अवलंबून है। तर आम्ही येशूवर अवलंबून आहोत. आमेन। आमेन. बोले यीशु मसीह की जय. बोले यीशु मसीह की जय. बाजू वाले को बोलना ठीक रहना। हाँ, आइए बैठ जाएं हम लोग। फिर से एक बार उस खुदा बाप का धन्यवाद हो आज सुबह के लिए। पुन्हा एकदा आज सकाळसाठी त्या परमेश्वराचे आम्ही आभार मानूयात. और आज फिर से एक बार हमारा परमेश्वर जिसकी उपस्थिति में आप और मैं है वो आज काम करेगा. आणि पुन्हा एकदा त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत, तो परमेश्वर आज काम करणार आहे. वो हमेशा काम करता है. आणि तो नेहमी काम करतो. यीशु कहता है कि मैं हमेशा काम करता हूँ. येशू म्हणतो की मी नेहमी काम करतो. मेरा पिता काम करता है. माझा पिता काम करतो. वो खाली नहीं बैठता. तो रिकामा बसून राहत नाही. वो 24 घंटा काम करता तो है. 24 तास काम करतो. किसके लिए काम करता है? कोणासाठी काम करतो? किसके लिए काम कर रहा है? कोणासाठी? क्या उसके घर में कुछ कमी है? त्याच्याकडे काही कमतरता आहे का? वो हमारे लिए काम करता तो आमच्यासाठी काम करतो. है. हमारी अवस्था सुधर जाए इसलिए वो काम करता है. आमची अवस्था सुधरावी म्हणून तो काम करतो. इसलिए वो कहता है आणि म्हणून तो म्हणतो मैं अब भी काम कर रहा हूँ. मी अजूनही काम करत आहे. क्योंकि मेरे लोग जो हैं जो अव्यवस्थित हैं, बेचैन हैं, उनको ठीक करने के लिए. कारण की माझे जे लोक जे अस्वस्थ आहेत, जे बेचैन आहेत, त्यांना बरं करण्यासाठी. आमीन. आमेन. तो अभी आप अपनी सीट जो है उसको ठीक कर लीजिए म्हणून आत्ताच तुमचं जे बसायची जागा आहे व्यवस्थित बघून घ्या. और उठ के मत जाइए. आणि उठू नका. अगर आप उठ के जाना चाहते हैं तो पीछे बैठ जाए. आणि उठून जायचं असेल तर मागे बसू शकता. और बीच में वॉलंटियर जो है बीच में किसको आने मत दीजिए. ऊपर आणि भी व्हॉलंटियर्सला विनंती आहे, मध्ये कोणाला येऊ देऊ नका. उनको पीछे बैठने दो, आगे मत आने दीजिए. त्यांना मागेच बसू द्या, पुढे येऊ देऊ नका. और यहाँ नीचे भी जो हैं, आणि मध्ये पण जे आहेत, क्योंकि हम प्रभु के वचन जो है उसको आदर देना है. कारण आम्हाला देवाच्या वचनांना आदर द्यायचा आहे. क्योंकि सबसे आदरयुक्त बात क्या है? कारण सर्वात आदरयुक्त गोष्ट काय आहे? प्रभु का वचन है. तर देवाचं वचन. क्योंकि यीशु ने कहा कारण येशू म्हटला, मेरे नाम से भी ज्यादा मेरे वचन को मैंने महत्व दिया माझ्या है. नावापेक्षाही अधिक माझ्या वचनाला मी महत्व दिलेलं आहे. प्रभु वचनों से काम करता आणि है. प्रभू वचनाने काम करतो. और वचन में जीवन है. आणि वचनातच जीवन आहे. वचन में सामर्थ्य है. वचनात सामर्थ्य आहे. मृत अवस्था को संजीवित करने का सामर्थ्य वचन में है. मृत अवस्थेला सजीव करण्याचं सामर्थ्य वचनामध्ये आहे. इसलिए वचन को ध्यान से सुनना आणि है. म्हणून वचन लक्षपूर्वक ऐका. हमारा पूरा ध्यान, अपना मन, अपना हृदय उस वचन पे लगाना है. आपलं पूर्ण मन, विचार आम्ही त्या वचनाकडे लावूयात. अपने मोबाइल को कुछ देर थोड़ी देर के लिए
उसको स्विच ऑफ करेंगे तो चलेगा, आणि काही वेळेसाठी आपले मोबाईल स्विच ऑफ केले तर खूप बरं होईल. या साइलेंट पे रखा तो चलेगा, सायलेंटवर ठेवलं तरी चालेल. क्योंकि अब जब यहाँ से जाएंगे कारण जेव्हा तुम्ही या ठिकाणाहून जाल तो आप जब साइलेंट पे रखेंगे तो आपके बहुत सारे काम होंगे, शायद भी अर्जेंट काम होंगे, आणि तुमचीही काही महत्वाची कामं असू शकतात. आप बाद में उसको फोन कर सकते तुम्ही हैं. नंतर त्यांना फोन करू शकता. अभी प्रभु का फोन आया है आता परमेश्वराचा फोन आलाय उसके वचन के द्वारा. त्याच्या वचनाच्या द्वारे. आमीन. आमेन. फोन पे क्या करते हैं हम? फोनवर काय करतो आम्ही? हम बात सुनते हैं, आम्ही ऐकतो हम बात कहते हैं. आणि बोलतो. आज प्रभु का फोन आने वाला है, आज परमेश्वराचा फोन येणार आहे, उसकी सुनना है. त्याचं ऐकायचंय. जब उसकी सुनेंगे जेव्हा त्याचं ऐकाल तो प्रभु अद्भुत काम करेगा. तेव्हा परमेश्वर अद्भुत कार्य करेल. आमीन. आमेन. तो आइए अपने हृदय को तैयार करें इस समय. या आपलं हृदय आपण तयार करू या वेळेला. आपके पास बाइबल है तो बाइबल को उठाएं, बायबल आहे तर ते उंच करा नहीं तो अपने हाथ को आप अपने हृदय पर रख सकते किंवा हैं आपला हात तुम्ही आपल्या हृदयावरती ठेवा और मेरे पीछे कह सकते हैं आणि मागे आपण बोलूयात. पूरे सच्चे मन से. पूर्ण मनाने मेरे पीछे कहें, मागे बोलूयात. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है. मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा जो है. उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता हूँ. वो मैं कर सकती हूँ. परमेश्वर की परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है. मेरे लिए है. आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा सिखाया जाएगा और उस वचन को और उस वचन को मैं मैं निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ. स्वीकार करती हूँ. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल प्रबल और हर एक और हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से भी बहुत चौका है वो चुका है. और प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा को और गांठ गांठ और गांठ गांठ और गुदे गुदे को गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है. जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार मेरे विचार सतर्क है. सतर्क है. मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु के वचन को वचन को स्वीकार करने के लिए. स्वीकार करने मैं के वो लिए. नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, जो अब हूँ. मैं बदल जाऊंगा मैं बदल जाऊंगी यीशु के नाम में. यीशु के नाम में. आमीन. आमेन. प्रभु को धन्यवाद इस समय के लिए. या वेळेसाठी प्रभूला धन्यवाद. हम कुछ दिनों से सीख रहे हैं कि शत्रु जो है वो किस प्रकार मनुष्य को हल्ला करता है. आम्ही काही दिवसापासून शिकत आहोत की शत्रू कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनावरती हल्ला करतो. मनुष्य के लिए उसके पास में एक योजना है. आणि मनुष्यासाठी त्याच्याकडे एक योजना आहे. शत्रु के पास शत्रूकडे उसकी योजना यह है कि मनुष्य पूरी तरह से बर्बाद हो जाए. त्याची योजना हीच आहे की मनुष्य पूर्ण तऱ्हेने उद्ध्वस्त व्हावा. वो नाश करने के लिए आता है, तो नाश करायला येतो, घात करने के लिए आता घात करायला येतो है, चोरी करने के लिए आणि आता चोरी करण्यासाठी है. येतो. इसके लिए मनुष्य पूरा बर्बाद हो जाए, ये उसका उद्देश्य, ये उसका सपना है. आणि त्याचं उद्दिष्ट हेच आहे, त्याचं स्वप्न हेच आहे की मनुष्य संपूर्णपणे उद्ध्वस्त व्हावा. वो पूरी तरह से काम में लगा हुआ है. आणि ह्यासाठी तो पूर्ण कामामध्ये लागलेला आहे. परिवार को बर्बाद करने के लिए, कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी, बच्चों को बर्बाद करने के लिए, मुलांना उद्ध्वस्त करण्यासाठी, व्यक्तिगत जीवन को नाश करने के लिए व्यक्तिगत जीवनाचा नाश करण्यासाठी पूरी तरह से वो काम कर रहा है. तो पूर्णपणे काम करत आहे. उसका ये उद्देश्य है. त्याचं हे उद्दिष्टच आहे. इसलिए वो किस प्रकार काम करता आणि है म्हणून तो कशा प्रकारे काम करतो हमें जानना है. हे आम्हाला जाणून घ्यायचं. शत्रु की हर एक युक्ति को आपको मुझे पहचानना है. शत्रूच्या प्रत्येक युक्त्या तुम्हाला मला ओळखून घेतल्या पाहिजेत. उसको बारीकाई से, सूक्ष्मता से उसको जानना जरूरी है. आणि बारकाईने ते जाणून घेणं महत्वाचं आहे. उसकी चालें, उसके षड्यंत्र को पहचानना जरूरी त्याच्या है. चाली, त्याची षड्यंत्र आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. अगर हम उसको जानेंगे जर आम्ही ते जाणून घेऊ तो हम फंसेंगे नहीं, तर आम्ही फसणार नाही, हम उसमें से बाहर तर निकलेंगे. त्यातून आम्ही बाहेर निघू. हम कई दिनों से इस बात को लेकर चल रहे हैं. आणि कितीतरी दिवसापासून ही गोष्ट घेऊन आम्ही चालत आहोत. आध्यात्मिक युद्ध सीख रहे हैं. आध्यात्मिक युद्ध आम्ही शिकत आहोत. हमारा युद्ध किसी मनुष्य के साथ में नहीं है. आमचं युद्ध कुठल्या मनुष्यासोबत नाहीये, हमारा युद्ध जो है एक अदृश्य शक्ति के साथ में तर है. आमचं युद्ध एका अदृश्य शक्ती सोबत आहे. जो अदृश्य शक्ति मनुष्य के जीवन में काम करके उसको बर्बाद करती है, अशी अदृश्य शक्ती जे मनुष्याच्या जीवनामध्ये काम करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करते, उसको पूरे से बर्बाद करती है. त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून उसके टाकते. साथ में आपकी और मेरी लड़ाई है. आणि त्याच्या सोबत तुमचे ना माझं युद्ध मेरी आहे. लड़ाई मेरे पति के साथ नहीं है, माझं युद्ध माझ्या पती बरोबर नाहीये, मेरी पत्नी के साथ में नहीं है, माझ्या पत्नी बरोबर नाहीये, मेरे रिश्तेदारों के साथ नहीं है, माझ्या नातेवाईकांसोबत मेरे नाहीये, दोस्तों के साथ में नहीं माझ्या है. मित्रमंडळांसोबत नाहीये. इसके पीछे जो काम करने वाली शक्ति है उसके साथ में मेरा झगड़ा है. यांच्या मागे काम करणारी जी सैतानी शक्ती, त्यांच्या सोबत माझं युद्ध आहे. मनुष्य होके नहीं करता है, मनुष्य होऊन काही करत नाही, लेकिन उसके पीछे कोई चाल होती है जो उसको ताकत देती है ये करने के पण लिए. त्याच्या मागे काहीतरी चाल असते जी त्याला ताकद देते ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी. उसके विरुद्ध में आपको मुझे खड़ा होना आणि है.
त्याच्या विरोधात तुम्हाला मला उभं उस राहायचं आत्मिक शक्ति के विरुद्ध में आपको मुझे खड़ा होना है आणि त्या आत्मिक शक्तीच्या विरोधात तुम्हाला मला उभं राहायचंय और उसको पूरी तरह से उद्ध्वस्त कर देना है। आणि त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचंय. लेकिन हम बहुत जल्दी हार जाते पण हैं आम्ही लवकरच हार मानतो अपने जीवन की यात्रा में। आपल्या जीवन यात्रेमध्ये. हम बहुत बार हमारे परिवारों के अंदर, हमारे व्यक्तिगत जीवन के अंदर इतने दबाव होते हैं कि हम परेशान हो उठते हैं आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या इतर गोष्टीमध्ये एवढा दबाव असतो की आम्ही हारून जातो और कहते हैं कि अब कुछ नहीं होने वाला, आणि मग आम्ही म्हणतो की आता काही होणार नाही क्योंकि इसकी हालत कभी सुधरने वाली नहीं कारण है। ह्याची हालत कधीच सुधारणार नाही. लेकिन मैं आपसे कहना चाहता पण हूँ मी तुम्हाला सांगू इच्छितो उसके पीछे एक शक्ति है, त्याच्या मागे एक शक्ती आहे. उसके विरुद्ध में खड़े हो जाओ त्याच्या विरोधात उभे राहा और वो शक्ति को खत्म करने के लिए यीशु मसीह तैयार है। आणि ती शक्ती संपवण्यासाठी येशू तयार आहे. हर शक्ति के ऊपर विजय लेने वाला यीशु मसीह है। कारण प्रत्येक शक्तीवर विजय मिळवणारा प्रभू येशू वो ख्रिस्त शक्ति हमें आहे देने वाला है। आणि तो आम्हाला ती शक्ती देणार आहे. आप कभी निराश मत होइए आणि म्हणून तुम्ही कधी निराश होऊ नका कि जल्दी ही आपके पैरों के तले शैतान कुचलने वाला है। कारण लवकरच तुमच्या पायाखाली तो सैतान कुचलला जाणार आहे. जिस वजह से आप तकलीफ में है ना, आणि ज्या कारणामुळे तुम्ही त्रासामध्ये आहात आपके लोगों को जो तकलीफ दे रहा है ना, आणि तुमच्या लोकांना जो त्रास देत आहे ना, वो जल्दी ही कुचलने वाला तो है लवकरच तो कुचलला जाणार आहे आपके द्वारा, तुमच्याद्वारे. वो कुचलने की शक्ती प्रभु आपको देगा कुचलण्याची शक्ती तो प्रभू तुम्हाला देईल. और आपके पैरों के तले शैतान की हर एक युक्तियां आपके पैरों तले होगी. आणि सैतानाच्या प्रत्येक युक्त्या तुमच्या पायाखाली असतील. हमने देखा कई दिनों से कि शैतान हमको परमेश्वर की आज्ञा पालने नहीं देता। आम्ही पाहिलं काही दिवसापासून की सैतान जो आहे तो आम्हाला परमेश्वराच्या आज्ञा पाळूच देत नाही. जो परमेश्वर की आज्ञा बाइबल के अंदर है, ज्या परमेश्वराच्या आज्ञा बाइबल मध्ये लिहिलेल्या आहेत वो हमें क्षमा करने नहीं देता, तो आम्हाला क्षमा करू देत नाही. हमारा मन कठोर कर देता। आमचं मन तो कठोर करून हम ठेवतो कहते हैं कि इस व्यक्ति की वजह से मेरा जीवन बर्बाद हो गया, आणि आम्ही म्हणतो या व्यक्तीमुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे इससे शादी नहीं की होती तो अच्छा होता, आणि म्हणून लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. मैं बाहर देश में होता अगर ये मेरे जीवन में ना होती। आणि जर हा माझ्या जीवनामध्ये किंवा ही माझ्या जीवनामध्ये नसती तर मी बाहेर देशामध्ये असलो हम असतो. कोसते हैं एक दूसरे को आणि आम्ही एकमेकाला कोसतो और इसीलिए हमारे जीवन में काम नहीं होता। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कार्य होत नाही. कोसना बंद करें। कोसणं सोडून द्या. मुझे मालूम है परिस्थिति एकदम ना शायद बदले ना, मी असं नाही म्हणत की परिस्थिती एकदमच बदलून जाईल, लेकिन मुझे इतना मालूम है पण मला एक गोष्ट माहित आहे, परमेश्वर मुझे लज्जित नहीं होने देगा। परमेश्वर मला कधीच लज्जित होऊ देणार नाही. एक दिन आएगा, एक दिवस येईल, एक दिन आएगा, एक दिवस येईल, एक दिन आएगा एक दिवस येईल जो मेरा होगा, जो माझा असेल, मेरा खुदा का होगा, माझ्या परमेश्वराचा लेकिन असेल. जब हम इसमें से जा रहे हैं पण जेव्हा आम्ही यातून जात आहोत तो एक बात ध्यान रखो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभु मुझे बना रहा है, परमेश्वर मला घडवत मेरे आहे, चरित्र को बना रहा है, माझं चारित्र्य बनवत मेरे आहे, स्वभाव को बना रहा है, माझा स्वभाव बनवत वो आहे. मुझे परमेश्वर जैसा कर रहा है, तो मला परमेश्वरा समान घडवत आहे. क्योंकि खुदा ने आपको और मुझे परमेश्वर के स्वरूप में बनाया कारण है। परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या स्वरूपाचं बनवलंय. हम प्रभु के स्वरूप के हैं, आम्ही परमेश्वराच्या स्वरूपाचे आहोत. ऋतिक रोशन के स्वरूप में नहीं है, ऋतिक रोशनच्या स्वरूपाचे नाही, हेमा मालिनी के स्वरूप में नहीं है, हेमा मालिनीच्या स्वरूपाचे नाही, हम खुदा के स्वरूप के आम्ही हैं। परमेश्वराच्या स्वरूपाचे आहोत. कुछ भी स्टाइल निकला तो उसके स्वरूप हम ले लेते हैं। आणि काही स्टाईल नवीन निघाली की त्याचं स्वरूप आम्ही धारण करतो. साधना कट, साधना कट पता असेल नहीं कौन कौन सा कट, आणि माहित नाही कोणकोणते कट, क्योंकि वो रूप हमने ले लिया है। कारण ते रूप आम्ही घेतलेलं अगर आहे. लेना ही है ना तो प्रभु का स्वरूप लो। आणि हे घ्यायचंच आहे ना तर परमेश्वराचं स्वरूप घ्या. साधना कट से कोई आकर्षित होगा हमारे पास, आणि साधना कटनी कुणीतरी आकर्षित होईल आमच्याकडे, धर्मेंद्र कट से कोई आकर्षित होगा हमारे पास किंवा धर्मेंद्र कटनी कुणीतरी आकर्षित होईल और माझ्याकडे दूसरे मार्ग में लेकर जाएगा। आणि दुसऱ्याच मार्गामध्ये घेऊन जाईल. लेकिन जब प्रभु का स्वरूप आएगा ना, पण जेव्हा परमेश्वराचं स्वरूप येईल ना, प्रभु का जीवन उसको मिलेगा। प्रभूचं जीवन त्याला मिळेल. आमेन। आमेन. हम प्रभु के स्वरूप के बनाए गए लोग हैं। आम्ही देवाने आम्हाला त्याच्या स्वरूपाचं बनवलंय. हम खुदा के स्वरूप के हैं। आम्ही परमेश्वराच्या स्वरूपाचे आहोत. खुदा कितना सुंदर है, परमेश्वर किती सुंदर आहे, लेकिन हम सुंदर नहीं है। पण आम्ही सुंदर नाहीये. देखो मेरे मुंह पे कितने पिंपल्स आ गए, बघ माझ्या चेहऱ्यावर किती फोड आलेत. देखो 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 मेरा चेहरा कैसा काला पड़ गया, आणि माझा चेहरा काळा पडलाय. देखो 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 मैं कैसी हो गई, कैसा हो गया, बघा मी कसा झालो, कशी झाले, देखो कितने दाग आ गए। आणि किती डाग आले चेहऱ्यावर. अरे दाग चेहरे पे है, अरे डाग चेहऱ्यावर आहे, हृदय पे नहीं है, हृदयावर नाहीयेत, हृदय पे नहीं। हृदयावर नाहीये. प्रभु हमसे प्यार करता है, प्रभू आमच्यावर प्रेम करतो. खुदा हमारे चेहरे को देख के नहीं आता है। परमेश्वर आमचा चेहरा बघून आमच्याकडे नाही आला. हम बहुत बार शर्मते हैं,
बाहर बाहर जाने के लिए शर्मते हैं। आणि बऱ्याचदा आम्हाला बाहेर जाण्याची लाज वाटते अरे लोग क्या कहेंगे मुझे, मेरे जीवन को देखकर। आणि मला बघून, माझं जीवन बघून लोक काय म्हणतील, आप उसको छोड़ दीजिए, ते सोडून द्या. मेरा यीशु आपको देखता है। माझा परमेश्वर तुम्हाला पाहतो खुदा आता है हमारे पास में, आणि तो आमच्याकडे येतो. खुदा आता है हमारे पास। तो आमच्याकडे येतो. सृष्टि को रचने वाला परमेश्वर हमारे साथ आता या है। सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आमच्या सोबत येतो. फिर क्यों हम बेचैन होते हैं? मग का मी बेचैन होतो? मैं प्रभु का स्वरूप का हूँ, मी देवाच्या स्वरूपाचा आहे और वो स्वरूप डालने के लिए खुद खुदा आता है। आणि ते स्वरूप टाकण्यासाठी स्वतः परमेश्वर येतो. पड़ोसी को बोलना, मैं खुदा के स्वरूप का हूँ। बोल दो, मैं, खुदा ने मुझे बनाया है। अब कुछ लोग, हमारे भाई लोग टेंशन में, किसने बनाया पता नहीं अभी। हम सब खुदा ने बनाया है। आम्हाला परमेश्वराने बनवलंय आप अच्छे हैं, आणि तुम्ही खूप चांगले आहात. सही में बाजू वाले को बोलना अच्छा है। जाड़ा बनाया, पतला बनाया, पता नहीं, वो बर्गर खा के हो गया, उसका प्रॉब्लम नहीं। लेकिन जो भी हो, पण जसं आहे तसं चांगलंच बनवलंय परमेश्वर. जो भी बनाया, जो भी बनाया, तुमको बनाया, हमको बनाया, बाजू वाले को बोलना अच्छा बनाया। खुदा के स्वरूप के हम लोग हैं, देवाच्या स्वरूपाचे तुम्ही आणि मी और ये आहोत. खुदा का स्वरूप प्रभु हमें डालना चाहता आणि है। हे स्वरूप परमेश्वर आमच्यामध्ये टाकू इच्छितो. खुदा अपना स्वरूप हमें डालना चाहता है। परमेश्वर त्याचं स्वरूप आमच्यामध्ये टाकू इच्छितो. तो कैसे डालेगा? कसं टाकणार आहे? कैसे डालेंगे? कसं टाकणार आहे? जब हमारे जीवन के अंदर एक एक स्वभाव को, हमारे जीवन में स्वभाव को बदलने के लिए ना अलग अलग चीजें प्रभु लेकर आएगा, आणि मग आमचा स्वभाव बदलवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतील. और शैतान उसके लिए मदद करता है आणि हमें। सैतान त्यासाठी मदत करतो. हमारे कैरेक्टर को बदलने के लिए, हमारे कैरेक्टर को बनाने के लिए शैतान खुद मदद करता है। आणि आमचं कॅरेक्टर, आमचा स्वभाव बदलण्यासाठी सैतान स्वतःच मदत करतो. आमेन। परिस्थिति लेकर आएगा शैतान। परिस्थिती घेऊन येईल सैतान. थैंक यू लॉर्ड, धन्यवाद येशू. मेरा एक स्वरूप बनने जा रहा है। माझं स्वरूप बनत आहे. वो हमें अक्षमा में रखता है, तो आम्हाला अक्षमेमध्ये ठेवतो. हमें क्रोध में रखता है, गुस्से में रखता है। आम्हाला क्रोधामध्ये, रागामध्ये ठेवतो. ये शैतान का षड्यंत्र है। हे सैतानाचं षड्यंत्र आहे. अब हमने पिछले हफ्ते देखा कि वो व्यभिचार में डालता है। आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की तो व्यभिचारामध्ये टाकतो. आज हम देखेंगे व्यभिचार के जो परिणाम है, और व्यभिचार का जो चरित्र है, उसके बारे में आज हम आणि देखेंगे। व्यभिचाराचं चरित्र किंवा व्यभिचाराचे काय परिणाम आहेत ते आम्ही पाहणार आहोत. परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभु ने आपको और मुझे बनाया प्रभूने तुम्हाला आणि मला बनवलं पवित्र होने के लिए। पवित्र होण्यासाठी. पहला थिस्सलुनीकरासपत्र इसका 4 अध्याय 7 और 8 वचन। पहिलं थिस्सलुनीकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि 4था अध्याय, 4था अध्याय 7 आणि 8 यहाँ वचन. पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, परमेश्वर ने हमें परमेश्वरानं आम्हाला अशुद्ध होने के लिए नहीं, अशुद्ध होण्यासाठी नाही, हमें पवित्र होने के लिए बुलाया। तर पवित्र होण्यासाठी बोलवलंय. हमें परमेश्वर ने बुलाया है, आम्हाला परमेश्वरानं बोलवलंय. अशुद्धता में रहने के लिए नहीं, अशुद्धतेत राहण्यासाठी नाही. प्रभु ने बुलाया प्रभूने बोलवलं कि आप और मैं पवित्र बने, की तुम्ही आणि मी पवित्र बनावं. क्योंकि परमेश्वर पवित्र है, कारण परमेश्वर पवित्र आहे और वो चाहता है आणि त्याची इच्छा आहे उसकी संतान पवित्र बने, की त्याचे पुत्र आणि कन्या देखील पवित्र असावे, उसकी संतान पवित्र बने। त्याची संतान पवित्र असावी. आप और मैं तुम्ही आणि मी अगर पवित्र प्रभु को देखना चाहते हैं, जर पवित्र प्रभूला पाहू इच्छितो, तो आपको मुझे पवित्र बनना तर पड़ेगा, तुम्हाला आणि मला देखील पवित्र व्हावं लागेल. पवित्र जीवन जीना पड़ेगा। पवित्र जीवन जगावं लागेल. यही परमेश्वर की इच्छा है। हीच परमेश्वराची इच्छा आहे. इसलिए अपने शत्रु को पहचाने, आणि म्हणून आपल्या शत्रूला ओळखा. हम अपने शत्रु को पहचाने कि हमारे जीवन में किस प्रकार की योजना बनाकर हमारे जीवन को अपवित्र करता है, आणि त्या शत्रूची योजना आम्ही ओळखून घ्यावी, कशा प्रकारे तो आमच्या जीवनामध्ये येऊन आमचं जीवन अपवित्र करतो. वो अपवित्र करना चाहता है हमारे जीवन को। त्याची इच्छा हीच आहे की त्याने आमचं जीवन अपवित्र करावं. इसलिए हम अपवित्रता से बचें, आणि म्हणून त्या अपवित्रतेपासून आम्ही स्वतःला वाचवू. हम अपने जीवन को पवित्रता में रखें। आम्हाला आमचं जीवन पवित्र राखायचं आहे. एक ही चीज है जो हमें प्रभु के पास लेकर जाएगी, एकच गोष्ट आहे जी आम्हाला प्रभूकडे घेऊन जाईल, वो है पवित्रता है। ती आहे पवित्रता. और ये पवित्रता हम खुद से नहीं कर सकते, आणि पवित्रता आम्ही स्वतःहून आचरणात आणू शकत नाही. ये परमेश्वर के अनुग्रह से आता है, हे परमेश्वराच्या कृपेने येते, उसके लहू के द्वारा आता है, त्याच्या रक्ताने येते, उसके वचन के द्वारा आता है। त्याच्या वचनाद्वारे येते. इसलिए अपने जीवन को संभालना है। आणि म्हणून आपलं जीवन सांभाळा. एक बार यीशु मसीह के
के पास में व्यभिचारी स्त्री को पकड़ कर लेकर आए, एकदा येशूकडे व्यभिचारी स्त्रीला घेऊन आले उसको दोष देने लगे। आणि तिला दोष देऊ लागले उसे कहा कि इसको मृत्युदंड मिलना चाहिए, आणि सर्व म्हणू लागले की हिला मृत्यूदंड मिळायला हवा इसको 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 मारना चाहिए, आणि हिला मारून टाकायला पाहिजे क्योंकि इसने अपने जीवन को अपवित्र किया है। कारण हिने आपलं जीवन अपवित्र केलंय। वहाँ यीशु मसीह थे आणि त्या ठिकाणी येशू होते और यीशु मसीह ने कहा, आणि येशू ख्रिस्त म्हणाले जिसने जिसने पाप नहीं किया उसने पत्थर मार दे। ज्यांनी ज्यांनी पाप केलं नाही त्यांनीच दगड मारावा। और सब लोग चुप हो गए आणि सर्व शांत झाले और वो निकल गए, आणि निघून गेले, क्योंकि उनको मालूम है कि उनके जीवन में उन्होंने क्या किया है कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलंय। और किसी की हिम्मत नहीं हुई पत्थर उठाने की। आणि मग तो दगड उचलण्याची कोणाची हिम्मत झाली नाही। वहाँ यीशु मसीह अकेले रुके हुए आणि थे। येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एकटेच राहिले यीशु मसीह ने उस औरत को देखा आणि येशू ख्रिस्ताने त्यांना स्त्रीकडे पाहिलं जो व्यभिचार में पकड़ कर लेकर आए थे, जिला व्यभिचारासाठी पकडून आणण्यात आलं होतं। और वो उसने कहा कि कोई तुझे मारा नहीं है। आणि मग येशू तिला म्हणतो की कोणीच तुला मारलं नाही। वो रोने लगे ती रडू लागली और सब यीशु ने देखा कि सब चले गए। आणि येशू म्हणलं तर सर्वजण निघून गेले यीशु ने कहा मैंने तेरे पाप को क्षमा कर दिया है, आणि मग येशू म्हणतो मी देखील तुला क्षमा केले, लेकिन इससे आगे पाप मत करना। पण इथून पुढे पाप करू नको। यीशु माफ करने वाला है, परमेश्वर माफ करणार आहे, यीशु क्षमा करने वाला तो है। क्षमा करणार आहे, यीशु का जो हृदय वो विशाल है कारण येशूचं हृदय विशाल आहे और वो चाहता है कि आप और मैं अपवित्र में ना रहे। आणि त्याची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी अपवित्रतेमध्ये राहू नये। ऐसी ऐसी कौन सी चीज मुझे मेरे जीवन को अपवित्र करती है जिसके द्वारा परमेश्वर की उपस्थिति दूर चली जाती है, आणि उसको मग अशी सोचना है। कुठली गोष्ट आहे जी आपलं तुमचं आणि माझं जीवन अपवित्र करते आणि देवाच्या उपस्थितीपासून आम्हाला दूर घेऊन जाते, ह्या गोष्टी आम्हाला पाहायच्या आहेत, इसको समझना है, ते समजून घ्यायच्या आहेत, अपने जीवन को संभालना है। आपलं जीवन सांभाळायचंय। मेरा यीशु ने हमें क्यों चुना है मालूम है? माझ्या येशूने आपल्याला का निवडले माहितीये का? पवित्र होने के लिए, पवित्र होण्यासाठी, पवित्र होने के लिए। पवित्र उसका एक होण्यासाठी। मकसद है हमें चुनने के पीछे। आणि आम्हाला निवडण्यामागं काहीतरी त्याचं उद्दिष्ट आहे। हम बहुत बार हम सोचते हैं कि नहीं, प्रभु ने मुझे चुना, आणि बरेचदा आम्ही विचार करतो की नाही परमेश्वराने मला निवडलं, मुझे गाड़ी मिले, मला गाडी मिळावी, मुझे बंगला मिले, मला बंगला मिळावा, अच्छे अच्छे सूट साड़ियां मिले, आणि चांगले सूट साड्या मिळाव्यात, एकदम कार मिले अच्छी, आणि लगेच चांगली कार मिळावी, सब ब्रांडेड मुझे मिले, आणि सगळं काही ब्रँडेड मिळावं, सब ब्लेसिंग मुझे मिले। सगळे आशीर्वाद मला मिळावेत। फिर वो पता नहीं उसके लिए क्या क्या करते हैं, आणि मग माहिती आहे त्यासाठी ते काय काय करतात। इसके लिए नहीं बुलाया प्रभु ने हमें। याच्यासाठी नाही बोलवलं परमेश्वरने आम्हाला, प्रभु ये तो हमारा अधिकार है जो प्रभु हमें देता है, आणि हा तर आमचा अधिकार आहे जे परमेश्वर आम्हाला असंही देतो, वो प्रभु हमें दे देता है। ते प्रभू आम्हाला देऊन वो टाकतो। कहते तेरे मांगने से पहले मैं जानता हूं तुझे क्या तो चाहिए, म्हणतो की तुझ्या मागण्या अगोदर मला माहिती की तुला काय हवंय, इसके पीछे मत भागो, त्याच्या मागे धावू नका, मेरी पवित्रता के पीछे भागो, माझ्या पवित्रतेच्या मागे धावा, इसलिए मैंने बुलाया है, आणि म्हणून तुम्हाला बोलवलंय, मैंने इसलिए तुम्हें बुलाया है, मी तुम्हाला याकरता बोलवलंय, तुम पवित्र बनो, तुम्ही पवित्र व्हा, जैसा मैं पवित्र हूं जसा मी पवित्र आहे वैसा तुम पवित्र बनो। तसं तुम्ही पवित्र व्हा। इसलिए हमारे जीवन को कौन अशुद्ध करता है, आणि म्हणून आमच्या जीवनाला कोण अशुद्ध करतं, इस बात को समझना है। ही गोष्ट समजून घ्यायची आहे। हम चाहते हैं कि प्रभु की उपस्थिति हमारे जीवन में आए, आमची जर इच्छा आहे की प्रभूची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये हम यावी, चाहते हैं कि हम प्रभु को देख पाए, आम्ही देवाला पाहण्याची इच्छा धरतो, हम चाहते हैं कि प्रभु से बात करें। आमची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्यासोबत बोलावं। अगर आपकी इच्छा अभी तक नहीं हुई है जर अजूनही तुमची इच्छा झालेली तो वो नाहीये इच्छा को करिए। तर तुम्ही ती इच्छा करा। मेरा परमेश्वर बात करने वाला माझा परमेश्वर, परमेश्वर बोलणारा परमेश्वर आहे, बात करने वाला है, तो बोलणारा आहे, वो बातचीत करने वाला है, तो संवाद साधणारा आहे, वो मिलने वाला परमेश्वर है। तो भेटणारा परमेश्वर आहे। वो कहता मुझे आवाज मारो, तो म्हणतो मला आवाज दे, मुझे पुकारो, मला आरोळी दे, मैं तुमको मिलूंगा। मी तुला भेटेन। इस दुनिया का सृष्टिकर्ता परमेश्वर मिलना चाहता है। या जगाचा निर्माण करता परमेश्वर भेटू इच्छितो। लोगों के पास में टाइम नहीं है मिलने का, लोकांकडे वेळ नाही त्याला लेकिन भेटायला, वो खुदा के पास में टाइम है हमारे लिए। पण त्या परमेश्वराकडे वेळ आहे तुम्हाला आणि मला आपके भेटण्यासाठी, मेरे समय है उसके पास में। आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ आहे। अरे वो ब्रदर बहुत बिजी रहते हैं, वो मिलते ही नहीं। ते भाऊ फार बिझी असतात, भेटतच नाही, बाप रे, उनके पास में समय निकाल के जाना पड़ता आणि है। त्यांच्याकडे वेळ काढूनच जावं लागतं। मेरे यीशु को कभी भी आवाज मारो आप, माझ्या येशूला कधी आवाज द्याव, वो आपके लिए उपलब्ध है, तो तुमच्यासाठी उपलब्ध आहे, मेरे लिए उपलब्ध है। तो तुमच्यासाठी उपलब्ध आहे। आमीन। आमेन। वो परमेश्वर है, तो परमेश्वर आहे, जो भी कभी भी चले जाओ आप। आणि तुम्ही कधीही जा त्याच्याकडे। कुछ लोगों को लगता है प्रभु सिर्फ शुक्रवार को मिलते हैं, आणि काही लोकांना असं वाटतं की परमेश्वर फक्त शुक्रवारीच भेटतात, शुक्रवार का अच्छा दिन, गुड फ्राइडे अच्छा दिन, तभी मिलेंगे प्रभु। आणि शुक्रवारी गुड फ्रायडे, चांगला शुक्रवार, उत्तम शुक्रवार, मग त्याच दिवशी भेटतील प्रभु प्रभू, सिर्फ रविवार को ही मिलते हैं, किंवा प्रभू फक्त रविवारीच भेटतात। वो दिन बहुत अच्छा है। कुछ लोगों के लिए रविवार इतना पवित्र है, बाकी के दिनों को शनि चढ़ जाता। मेरा प्रभु हर एक दिन वो बनाने वाला परमेश्वर है। वो कहता है आज के दिन मैंने बनाया है, इसमें आप आनंद करो। आणि परमेश्वर म्हणतो आजचा दिवस मी बनवलाय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आनंद करा, त्याच्यासाठी सर्व दिवस सारखे आहेत। आमेन। आमेन।
वो खुदा है, तो परमेश्वर आहे. इसलिए अपने जीवन को बचाना है. आणि म्हणून आपलं जीवन आम्हाला वाचवायचंय. प्रभु ने हमें बुलाया प्रभूने आम्हाला बोलवलं पवित्र होने के लिए, पवित्र होण्यासाठी अब पवित्रता का जीवन जीने के लिए. आणि पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी. लेकिन बहुत बार हमारे जीवन के अंदर अशुद्धता में डालने वाली चीजें आती हैं. पण बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आम्हाला अशुद्धतेमध्ये टाकण्यासारख्या कुठल्या गोष्टी येतात. व्यभिचार में लेकर जाने वाली चीजें आती हैं. आणि व्यभिचाराकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात येतात. मैंने पिछले हफ्ते बताया कि व्यभिचार के कितने प्रकार हैं. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की किती प्रकारचे व्यभिचार आहेत. अब हम थोड़ा आगे जाएंगे. आता आम्ही थोडंसं पुढे जाणार आहोत. आज मैं चाहता हूं कि हम लोग सीखें कि व्यभिचार का चरित्र क्या होता है. आणि आज आम्ही शिकणार आहोत की व्यभिचाराचं चरित्र काय असतं. व्यभिचार करने वाला जो व्यक्ति है ना वो बड़ी चिकनी चुपड़ी बातें करता है. कारण व्यभिचार करणारा जो व्यक्ती आहे ना तो फार गोड बोलतो, एकदम चिकनी चिकनी बातें करता है, आणि एकदम गोड मधुर बोलतो, मक्खन लगा के बात करता है. आणि बटर लावून बोलतो. नीति सूत्र 6 अध्याय 24 वचन में लिखा है. आणि नीती सूत्र याचा 6 अध्याय 6वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये वहां लिहिलंय. लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, पराई स्त्री की चिकनी चुपड़ी बातों से अपने मन को मोहित मत होने दे. आणि परस्त्रीच्या गोड बोलण्यावरून आपलं मन मोहित होऊ देऊ ये नका. सिर्फ स्त्री के बारे में नहीं है, आणि हे फक्त स्त्रियांच्या बाबतीमध्ये नाहीये, पुरुष के बारे में भी है. पुरुषांच्या बाबतीत देखील पुरुष आहे. भी बहुत बार चिकनी चुपड़ी बातें करते हैं. पुरुष देखील खूप वेळा गोड गोड बोलतात. वो मुझे अच्छा बात करना अच्छा है, गोड़ गोड़ बोलना अच्छा है, लेकिन अपनी पत्नी के साथ में बोलिए. नाही, गोड गोड बोलणं चांगलं आहे, पण ते फक्त आपल्या पत्नीसोबत बोला. और अपने पति के सामने गोड़ गोड़ बोलना है. आणि आपल्या पत्नीसोबत गोड बोलायचे. बाकी सामने सामान्य रीति से बोलना है. बाकी सर्वांसोबत सामान्य तऱ्हेनेच मैं बोलायचे. ये नहीं बोल रहा हूँ क्रोध से बात करना है बाकी के साथ में. मी असं नाही म्हणत क्रोधाने बोला इतरांशी. वो अच्छे से बात करना है, आदरयुक्त बात करना है. चांगलं बोलायचंय, आदरयुक्त बोलायचंय. देखो जब फोन आता है पत्नी का तो लेते नहीं जल्दी से पत्नी का फोन. जेव्हा पत्नीचा फोन येतो तर लवकर फोन घेत नाही तिचा. तुला काय करायचं मी कुठे आहे समझता नहीं मैं बेटी. और दूसरे का किसका फोन आया तो आणि मग तू आवाज देखिए कैसा बदल जाता है. आवाज में एकदम बदलाव वाटतो. आवाजात एकदम बदल येतो. एकदम ऐसा लगता है की याच्यासारखा पुरुष कुठेच नाही. इसलिए जो चिकनी चुपड़ी बातें करते हैं आणि म्हणून जे गोड बोलतात. और मनुष्य को समझता है को मनुष्य बहुत होशियार है. आणि मनुष्य फार हुशार आहे, प्रभु से भी होशियार मनुष्य है. प्रभूपेक्षा पण हुशार बनतो. कैसे मालूम? कसं माहितीये का? बाबुल का बुरुज बना दिया उन्होंने. प्रभु से ज्यादा होशियार हो गए. हा, बुरुज बनवला त्यांनी, प्रभूपेक्षा जास्त हुशार बनले. हम प्रभु से ज्यादा होशियारी दिखाएंगे. आणि प्रभूशी आम्ही जास्त हुशारी दाखवतो. प्रभु से ज्यादा होशियारी करने की जरूरत नहीं है. प्रभू सोबत जास्त हुशारी करायची गरज नाही. वो प्रभु है. तो प्रभू आहे. वो प्रभु है. तो प्रभू आहे. जानता है सब हम क्या करते हैं. आणि आम्ही काय करतो हे चांगलं जाणतो तो. हमारे मनो में क्या है ना प्रभु जानता है. आणि आमच्या मनामध्ये काय आहे ना तो जाणतो. हमारे मन का उद्देश्य बात करने का, चिकनी चुपड़ी बात करने का किस उद्देश्य से कर रहे हैं ना वो जानता है प्रभु. आणि आमच्या मनाचं उद्दिष्ट किंवा आम्ही का गोड बोलतोय हे सगळं तो जाणतो. इसे संभालना है. आणि म्हणून सांभाळा. जहाँ चिकनी चुपड़ी बातें होती हैं जिथं फार गोड गोड बोलतात और समझ में आ गया कि भैया कुछ गलत होने वाला है, आणि समजून घ्या की काहीतरी चुकीचं घडणार आहे, वायर कट कर दो, वायर कट करून टाका, नेटवर्क बंद कर दो, नेटवर्क बंद कट कर दो. कट करून टाका. पर हमको आदत है नेटवर्क की, पण आम्हाला नेटवर्कची सवय झाली, उसके बिना रह ही नहीं सकते. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तेरे बिना जी नहीं सकता. नेटवर्क की आदत हो गई. नेटवर्कची सवय झाली. कट हो गया, नेटवर्क कट हो गया. देखो आदमी बेचैन कैसे होता है. नेटवर्क कट झाल्यावर बघा बरं कसं बेचैनी होते, चक्कर आने लगते उसको. चक्कर येऊ लागते एकदम. नेटवर्क चाहिए उसको. नेटवर्क पाहिजे. अगर ऐसा नेटवर्क हो जर असं नेटवर्क असेल उसको कट कर देना, तर त्याला कट करणं. नहीं तो शैतान तैयार है नाही तर शैतान तयार आहे हमें हमारे जीवन को अशुद्ध करने के लिए. आमचे जीवन अशुद्ध करण्यासाठी. ये मेरा व्यक्तिगत जीवन है हे माझं व्यक्तिगत जीवन आहे और ये मेरे हाथ में है. आणि हे माझ्या हातात आहे. मैं किस प्रकार इसको संभालूंगा. मी कशा प्रकारे ते सांभाळावं. इसलिए ऐसी बातों से ये चरित्र है जो हमको फंसाने के लिए होता है. आणि हे चरित्र असं आहे जे आम्हाला फसवण्यासाठी आहे. इसके अंदर समसोन फंस गया, त्याच्यामध्ये समशोन फसला, जो प्रभु का अभिषिक्त सेवक था, जो परमेश्वराचा अभिषिक्त सेवक जो होता, प्रभु के एक कुछ ना होते हुए भी एक लकड़ी के द्वारा 3-3 हजार लोगों को मारता था. आणि काही नसताना एका लाकडीने तो 3-3 हजार लोकांना मारत होता. गधे के जबड़े से मार देता था. आणि गाढवाच्या जबड्याने मारत होता. इतनी ताकत उसके अंदर थी. आणि एवढी ताकद त्याच्यामध्ये होती. शत्रु भी उससे डरता था. आणि शत्रू त्याला घाबरत लेकिन होता. शैतान की एक चाल थी, पण शैतानाची एक चाल होती इसके अभिषेक को खत्म करना है.
की ह्याच्यातली जी शक्ती आहे ती संपवायची इसके अभिषेक को खत्म करना है। त्याचा अभिषेक संपवायचा आहे इसलिए उसने अलग योजना बनाई। आणि म्हणून त्याने एक योजना बनवली उसने एक व्यभिचारी स्त्री को उसके सामने रख दिया त्याने एक व्यभिचारी स्त्रीला त्याच्या समोर ठेवलं और उसके जीवन को उसने मोहित कर लिया। आणि त्याचं जीवन तिनं मोहित केलं उसके हृदय को उसने मोहित कर लिया। त्याचं हृदय तिनं मोहित केलं वो इतना मोहित हो गया कि उसके बगैर रह ही नहीं सकता था। आणि तो इतका मोहित झाला की तो तिच्याशिवाय राहूच शकला नाही वो कहता बस तू ही है। आणि तो म्हटलं फक्त तू न तूच उसके जीवन को पूरी तरह से पकड़ लिया आणि त्याचं जीवन पूर्णपणे पकडलं और उसका खत्म कर दिया। आणि त्याला संपवलं। ये उसका चरित्र है। हे त्याचं चरित्र आहे इसलिए संभालने अपने आणि जीवन म्हणून आपलं जीवन सांभाळा और विशेष युद्ध जो है जो जवानी में चल रहे हैं उनको संभालो खुद को। आणि म्हणून जेव्हा तारुण्यामध्ये आम्ही जात आहोत तर सांभाळा स्वतःला। किती चांगला हँडसम आहे बघा, किती चांगले केस आहे त्याचे, किती हँडसम दिसतो। संभालो सांभाळा सांभाळा। वो हैंडसम है, भले ही हैंडसम होगा, हँडसम असेल तो, लेकिन अगर प्रभु को नहीं जानता है, जर प्रभूला ओळखत नाही ये हैंडसम किसी फायदे का नहीं है, तर हा हँडसम काही फायद्याचा नाहीये, किसी फायदे का नहीं। काही फायद्याचा नाही। अगर प्रभु को जानता है जर प्रभूला ओळखतो और हम प्रभु को जानते हैं, आणि आम्ही प्रभूला ओळखतो ऐसी बातें नहीं करेंगे, तर अशा गोष्टी करणार नाही, ऐसी बातें नहीं करेंगे, अशा गोष्टी करणार नाही, क्योंकि हमारे अंदर प्रभु बसा हुआ है। कारण आमच्यामध्ये परमेश्वर वसलेला आहे। संभालो जवानों अपने जीवन को। आपलं जीवन तरुणांनो सांभाळा, आपने तो अभिषेक खो जाएगा, नाही तर अभिषेक गमावून बसाल, अभिषेक को ढूंढते रह जाएंगे। अभिषेकला शोधत कि राहाल इस दुनिया में पैसे से भी वो मिलता नहीं है, आणि या जगामध्ये पैशाने तर विकत घेता येत नाही। वो प्रभु का अभिषेक है। तो परमेश्वराचा और अभिषेक जब आहे। अभिषेक आता है, आणि जेव्हा अभिषेक येतो ना, हर एक बंधन टूट जाते हैं, प्रत्येक बंधन तुटतात, हर एक बंधन टूट जाते हैं। प्रत्येक बंधन तुटतात। हम प्रभु के राज्य के हीरो हैं। आम्ही परमेश्वराच्या राज्याचे हिरो इस आहोत, संसार के हीरो नहीं है या हम, जगाचे हिरो नाही। प्रभु ने हमें हीरो बनाया है। परमेश्वराने आम्हाला हिरो बनवलंय। ये इस दुनिया के जो स्टार हैं कुछ दिन के लिए हैं, आणि या जगातले जे स्टार आहेत ते काही दिवसांसाठी आहेत, जब तक चेहरा अच्छा है। जोपर्यंत चेहरा चांगला आहे। एक बार चेहरे में झुर्रियां पड़ गई, एकदा चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, कोई पूछता नहीं है, कुणी विचारत नाही, लेकिन हमारे चेहरे पे झुर्रियां पड़े या ना पड़े, पण आमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडो न पडो, हम इस दुनिया में भी चमकेंगे आम्ही या जगातही चमकू और स्वर्ग में भी आणि चमकेंगे। स्वर्गातही चमकू, चमकेंगे हम लोग। आम्ही चमकणार आहोत। इसलिए अपने जीवन को संभालना है, आणि म्हणून आपलं जीवन सांभाळायचंय, चिकनी चिपड़ी बातों से खुद को बचाना है। गोड गोड बोलणाऱ्यांपासून स्वतःला वाचवायचंय। और दूसरे ये व्यभिचार फंसाने वाला जो होता है, अब बड़ी सुंदरता वो दिखाता है आणि हा व्यभिचार जो आहे तो फार सुंदरता दाखवतो और सुंदर रीति से पेश होता है, आणि सुंदर रीति से पेश करता है। आणि स्वतःला सुंदररित्या तो दर्शवतो। नीति सूत्र 6:25 में लिखा है, नीतिसूत्र 6:25 मध्ये लिहिलेलं उसकी आहे, सुंदरता को देखकर अपने मन में अभिलाषा ना कर। तू आपले चित्त तिच्या सौंदर्यापासून लोलुप होऊ देऊ नकोस। हाँ, उसकी सुंदरता में फंस मत। तिच्या सुंदरतेमध्ये फसू नको। सुंदरता, मैं ये नहीं कह रहा हूं कि सभी सुंदरता फंसाती हैं, मी असं नाही म्हणत की प्रत्येक सुंदरता ही फसवतेच, लेकिन उसको पहचानना आना पण चाहिए। ते ओळखता यायला हवं। शैतान की एक बड़ी योजना है ही सैतानाची मोठी योजना आहे हमें फंसाने के लिए। आम्हाला फसवण्यासाठी। ये सुंदरता प्रभु से आई है, ये सुंदरता कहाँ से देखना है। ही सुंदरता प्रभूकडून आहे का कुठून आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे। जवान लोग विशेषकर, विशेष करून तरुणांनो, जिनके शादी हो गए, उसको कहीं सुंदरता के अपने पति में सुंदरता देखे, अपने पत्नी में सुंदरता देखे। ज्यांचं लग्न झालंय त्यांनी आपल्या पतीमध्ये आणि आपल्या पत्नीमध्ये सुंदरता बघा। दूसरी सुंदरता ढूंढने की कोशिश मत करना, दुसरी सुंदरता शोधायचा प्रयत्न करू नका, नहीं तो जो है वो भी चला जाएगा। नाही तर जे आहे तेही जाईल। अब इस बहुत बताऊंगा कैसे कैसे जाता है। आणि मी सांगणार आहे आता कसं कसं जातं। प्रभु के वचन पे विश्वास करते हैं, प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवता, वो क्या कहता है प्रभु का वचन विश्वास करेंगे। आणि देवाचं वचन काय म्हणणार आहे विश्वास ठेवणार आहे ना। अभी ऐसी इच्छा भी जागृत हुई तो कभी जागृत मत होने देना, क्योंकि इसके परिणाम भयानक है। कारण जर अशी इच्छा जागृत झाली तर कधी ती होऊ देऊ नका, कारण त्याचे परिणाम फार वाईट आहेत। कुछ लोगों की इच्छा जागृत होती है, शादी करने वालों की भी। काही लोकांची इच्छा जागृत होते, लग्न करणाऱ्यांची पण। एक फोन आया है मुझको, एक फोन आला, और काउंसलिंग करने के लिए भी आते हैं। आणि काउन्सिलिंग करण्यासाठी पण येतात। दादा माझ्याकडे पत्नी है, मतलब वेरी गुड। माझ्याकडे पत्नी आहे, म्हटलं चांगलं आहे। 2 बच्चे हैं, 2 मुलं आहेत, 10वीं में है, एक कॉलेज में है। एक 10वीला आहे, कारण कॉलेजला जातो। मतलब प्रॉब्लम क्या, अशांति है घर में, बीवी झगड़ा करती है। म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, घरात अशांतता आहे, पत्नी भांडणं करते। बीवी बहुत अच्छी है, नाही, पत्नी फार चांगली आहे, बहुत अच्छी देखती है, खूप चांगली दिसते। लेकिन प्रॉब्लम क्या है ब्रदर मालूम है। पण काय प्रॉब्लेम आहे ते का, मेरा मन है ना, एक बार काम पे गया था, वहां पे एक स्त्री उस पे बैठ गया। माझं मन कामावर गेलेलं असताना एका स्त्रीवर बसलंय। ऐसी प्रार्थना करना, अशी प्रार्थना करा ये दोनों एक साथ रहे, की हे दोघं एक साथ राहावेत, झगड़ा ना करें। भांडणं करू नये।
मैं इसके बिना जी नहीं सकता मी हिच्याशिवाय जगू शकत नाही और इसके बिना रह नहीं सकता। आणि हिच्याशिवाय राहू शकत नाही. ऐसी प्रार्थना करो। अशी प्रार्थना करा. मैं भी अचंभित हो गया, ऐसी प्रार्थना भी करते हैं क्या? आणि मलाही आश्चर्य वाटलं, अशी प्रार्थना कशी करू? ऐसी प्रार्थना भी करते हैं क्या? अशी पण प्रार्थना करतात का? मैंने बाइबल में ढूंढना शुरू, मतलब ब्रदर रुको मैं प्रार्थना ढूंढता हूँ बाइबल में है क्या? मी म्हटलं थांबा, मी शोधतो बायबलमध्ये अशी प्रार्थना कुठं केली. मुझे मिला मला सापडलं, जो ऐसा काम करते हैं जे असं काम करतात वो नरक की झील में जाएंगे। ते नरकाच्या अग्निकुंडात जाते. मतलब प्रभु मैं प्रार्थना करता हूँ आपके लिए, मी म्हटलं थांबा, मी प्रार्थना करतो तुमच्या नरक की झील में जाएं। की नरकात जा म्हणून. क्या कर रहे हैं हम लोग? काय करतोय आम्ही? क्या कर रहे हैं हम लोग? काय करतो आम्ही? अपनी पत्नी और अपना पति, इसकी सुंदरता के सिवा बाकी सुंदरता नहीं ढूंढना। आपला पती आणि आपली पत्नी याच्या सुंदरते शिवाय इतर सुंदरतेकडे तुम्ही आकर्षित होऊ नका. कुछ लोगों की सुंदरता निकल गई शादी के 5 साल के बाद में। काही लोकांची सुंदरता निघून जाते लग्नाच्या 5 वर्षानंतर. 5 साल बड़ा अच्छा चलता है, 5 वर्ष फार चांगलं चालतं. मैं तेरे बिना जी नहीं सकता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही और तेरे बिना रह भी नहीं सकता। आणि तुझ्याशिवाय राहू शकत 5 नाही. साल के बाद उगच आली, आणि ठीक, उगच लग्न केलं, पस्तावलं मी, अमेरिकाला असतो। अरे वा, क्या कर रहे हैं हम लोग? काय करतोय आम्ही? क्या कर रहे हैं हम लोग? काय करतोय? नहीं, अभी उसकी सुंदर बातें नहीं रह गई ब्रदर, नाही, आता तिच्यात काही सुंदर गोष्टी राहिल्या नाहीत. उसमें सुंदरता निकल गई ब्रदर। तिची सुंदरताच निघून गेली. सुंदरता नहीं निकले, सुंदरता नाही निघाली. आंखों का नंबर बढ़ गया। तुमचा नंबर वाढलाय. वही है, तीच आहे, सिर्फ नंबर बदलना पड़ेगा, फक्त नंबर बदलावा वो लागेल. देखना पड़ेगा उसको तिला पाहायला लागेल अपनी नजरों से, आपल्या नजरेने, सुंदरता की नजरों से देखना है। सुंदरतेच्या नजरेने पाहावं लागेल. अपनी पत्नी को अपने पति को ही सुंदरते के नजर के चश्मे से देखना है। आणि आपल्या पतीला आणि आपल्या पत्नीलाच सुंदरतेच्या चष्म्याने पाहायचंय. नहीं तो ये इस दुनिया में काफी काफी अशुद्धता फैलाने वाली चीजें हैं। नाही तर या जगामध्ये बऱ्याचशा अशुद्धता पसरवणाऱ्या गोष्टी आहेत. सुंदरता की बातें कर करके अपनी सुंदरता को दिखा के व्यभिचार में लेकर जाते आणि हैं। सुंदरताच्या गोष्टी करून गोड गोड बोलून त्यांना व्यभिचाराकडे प्रवृत्त करतात. नीति 6:25 में लिखा है, आणि नीतिसूत्र 6:25 मध्ये लिहिलेलं आहे, अपने पलकों से इशारा करके फंसाते हैं। तिच्या नेत्र कटाक्षांना वश होऊ नका. अच्छा शब्द है, कटाक्ष, नेत्र, पलक, हाव भाव, बड़ा कठिन है। अवघड आहे. पलके, कुछ ने बोले, पलके भी बोलती हैं। बोला अच्छा, मेरे को तो समझ नहीं आता साहब क्या है लैंग्वेज। कुछ लोग आंखों से बात करते हैं, मालूम आपको? काही लोक डोळ्यांनी बोलतात. डोळे बोलतात। अच्छा, ठीक, नहीं बोलते होंगे भाई, बोलते होंगे, बोलतही असतील कदाचित. पता नहीं सत्य ज्यादा बोलते कि नहीं, मालूम नहीं, बोलते। समझना है, सांभाळायचे. मैं क्या इशारा कर रहा हूँ, आप समझदार हैं। मी काय इशारा करतोय, तुम्ही समजदार आहात. अगर किसने ऐसा किया, जर कोणी असं केलं हाँ, तो समझ जाना, तर समजून घ्या, वायर कट करना वायर कट करायची, या फिर बोल देना सीधा, नाही तर सरळ बोलून टाका. ये कटाक्ष नैनो वाली मेरी पत्नी और मेरा पति है। आणखी हे नेत्र कटाक्ष असणारे माझी पत्नी किंवा माझा पती आहे. बस तेच मला कटाक्ष करू शकते। तुला दाखवायची गरज, सीधा बात करना है, सरळ बोलायचं, सीधा बात करना। सरळ बोलायचं. कसं बोलू? नहीं बोला, अपनी पत्नी को बोल दो, वो बरोबर बता देगी, फिर कटाक्ष उसको आगे कर देना, उसके पीछे छुप जाना। पत्नीला पुढं करा, तिच्या मागे लपून जा, बघून घे रे बाई, फिर उसका काम आणि नंतर तिचं काम संभालना है। सांभाळा. इसका चरित्र बड़ा खराब है, तिचं चरित्र फार खराब आहे. ये मोहित करती है, हे मोहित करतं, मन को मोह लेती है। मनाला मोहून घेतं. नीतिसूत्र 5:20 में लिखा है, आणि नीतिसूत्र याचा 5वा अध्याय 20व्या वचनामध्ये ये लिहिलंय मोहित करने वाले हैं। की हे मोहित करणारे आहे. ऐसे मोहित करने वाली जो चीजें हैं, अशीच मोहित करणाऱ्या काही गोष्टी आहेत, उसको अपने जीवन में मत आने देना। त्याला आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नका. अभी मोहित करने वाली चीज हमारे हाथ में है, आता मोहित करणारी गोष्ट आपल्या हातात आहे. मोबाईल, फेसबुक। कुछ लोगों का प्यार फेसबुक पे हो जाता है, काही लोकांचं प्रेम फेसबुकवरच होऊन जातं. फेस देखा नहीं, फेस अजून पाहिलं नाही, सामने देखा नहीं, समोरासमोर पाहिलं नाही, फेसबुक में देखा,
फेसबुकवर पाहिलंय, एकदम प्यार हो जाता एकदम प्रेम होतं. है। जवान लोग तरुणांनो संभल जाओ। सांभाळा. इसमें कुछ शादी करने वाले भी हैं, याच्यामध्ये कोणी म्हणजे लग्न करणारे देखील आहेत. फेसबुक पे फ्रेंडशिप हो जाती है। फेसबुकवर फ्रेंडशिप होते शादी करने वाले लोग भी फ्रेंडशिप में फंसे हुए हैं। आणि लग्न झालेले लोक पण फ्रेंडशिप मध्ये फसलेले आहेत. उसने एक मैसेज भेजा, तिने एक मेसेज पाठवला, मोहित करने वाला। मोहित करणारा. हम भी मोहित हो गए। आम्ही मोहित झालो. किती काळजी घेते माझी. आजपर्यंत पत्नीने कधी म्हटलं नाही कसं काय तुम्ही, थंडी लागली तुम्हाला, गरम पाणी घ्या तुम्ही. ती मेसेज करून विचारतीये, तो मेसेज करून विचारतोय, अरे बाप, ठंडा पानी गरम पानी डालो उसके सर पे फिर। और मोहित करने वाली चीज है, मोहित करणाऱ्या गोष्टी. और पत्नी बघा किती काळजी घेते. टोपी घातली की नाही विचारती, तो विचारला का छोड़ो, सोडून द्या. सर्दी लग गई चलेगा। थंडी वाजली, जरा सर्दी झाली तर चालेल. अगर उसने टोपी बोला ना डालने के लिए, बिल्कुल डालना नहीं, आणि क्योंकि तिने सांगितलं ना टोपी घालायला तर अजिबात घालू नका. पत्नी ने बोली क्या, पत्नीने सांगितलं का, उसने बोली कापूस डालो, कापूस डालो। ती म्हटली कापूस टाका तर कापूस टाका, नाक में मत डालो, नाकात नका टाकू. कान में डालो। ये तो इतने होशियार लोग हैं, नाक में भी डालते, बोले तू मेरे को मरने के लिए बात कर रही है। कारण एवढे हुशार आहेत की पत्नीला म्हणतील मला मरण्यासाठी तू नाकात कापूस घालायला लावला. तूच मला मरायला सांगते. ती बघ किती काळजी घेते आपली. अच्छा, संभालना, सांभाळायचं. मोहित करने वाली चीजें, मोहित करणाऱ्या गोष्टी, मोहित करने वाले मैसेज, मोहित करणारे मेसेजेस, उसको समझना है, त्यांचं ते सांभाळायचे. और जिसने भेजा है आणि ज्यांनी पाठवलंय उससे बचना है, त्याच्यापासून वाचायचंय. सीधा बात करना है। सरळ बोलायचं. आज भेजा, आज पाठवलंय, इसके बाद भेजना नहीं है, त्याच्या पुढे पाठवायचं नाही. नहीं तो फिर है कटक्ष नैनो वाली मेरे पास। नाही माझ्याकडे आहे. अगर उसको बता दे तो फिर देख लेना फिर। आणि मग तिला सांगितलं तर मग ती बघून घेईल. ना घर का ना दार का, कुठलाच राहणार नाही. इसलिए घर का ना दार होने से पहले आपण बता देना है. आणि म्हणून घरदार जर गमवायचं नसेल तर आपणच सांगितलेलं बरं. संभालना है जीवन को, सांभाळायचंय जीवन. शैतान धूर्त है, सैतान धूर्त आहे. शमशोन प्रभु के अभिषेक दास, आणि समशोन देवाचा अभिषिक्त दास, उसके अभिषेक को खो दिया उसने, त्याचा अभिषेक तो गमावून बसला. आंखों को फोड़ दिया उसके, त्याचे डोळे फोडले गेले, बंदी गृह में डाल दिया गया, बंदीगृहात टाकण्यात आलं, लोगों का तमाशा बन गया. आणि लोकांसमोर तमाशा झाला. शायद है कि आज ये अच्छा लगे, कदाचित आता हे बरं वाटत लेकिन असेल, इसके परिणाम भयानक पण है. त्याचे परिणाम फार वाईट आहेत. प्रभु के वचन कहता है, परमेश्वराचं वचन सांगतं, उसने परमेश्वर ने हमें आज्ञा की है. परमेश्वरने आज्ञा केली आहे. क्या आज्ञा किया प्रभु ने? काय आज्ञा केली आहे? 10 आज्ञा में से एक आज्ञा है, 10 आज्ञांपैकी एक, व्यभिचार ना करना. व्यभिचार करू नका. निर्गम 20:14 वचन में लिखा है, निर्गम 30:14 मध्ये लिहिलंय. 20:14 में लिखा है. निर्गम 20:14 मध्ये लिहिलंय. पहली आज्ञा 10 आज्ञा में से एक आज्ञा है, 10 आज्ञांमधून एक आज्ञा, तो व्यभिचार मत करना. तू व्यभिचार करू नको. ये परमेश्वर की आज्ञा ही है. परमेश्वराची आज्ञा आहे. हमें परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन नहीं करना है. आणि आम्हाला परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं प्रभु ने नाहीये. बोला है, प्रभूने इसके सांगितलं, पीछे मकसद है. ह्याच्या मागे काहीतरी क्योंकि उद्देश प्रभु आहे. की हर एक आज्ञा के पीछे एक उद्दिष्ट है. कारण प्रभूच्या प्रत्येक आज्ञेच्या मागे एक उद्दिष्ट आहे. प्रभु की हर एक आज्ञा के पीछे एक हेतु है. परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेच्या मागे एक हेतू आहे. परमेश्वर की हर एक आज्ञा के पीछे हमारे लिए एक योजना है. आणि परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेच्या मागे आमच्यासाठी एक योजना इसलिए आहे. आज्ञा का उल्लंघन नहीं करना आणि है. म्हणून आज्ञेचं उल्लंघन आम्हाला करायचं नाही. याकूब 2:11 में लिखा है, याकोब 2:11 मध्ये लिहिले आहे व्यवस्था का उल्लंघन नहीं करना है, की आम्ही व्यवस्थेचं उल्लंघन करू नये, नियम का उल्लंघन नहीं करना है. नियमाचं उल्लंघन करू नये. अगर ऐसा करते हैं जर असं करतो तो उसका परिणाम क्या है? तर त्याचा परिणाम काय उसका आहे? परिणाम यह है त्याचा परिणाम हा आहे कि ऐसे लोग जो हैं असे जे लोक आहेत परमेश्वर की व्यवस्था के अनुसार, जे परमेश्वराच्या नियमानुसार, लेवी व्यवस्था 20:10 वचन में, आणि लेवी याचा 20वा अध्याय 10वं वचन, वहां पे उसका नियम था, आणि त्या ठिकाणी त्याचा नियम होता इनको फाटक के बाहर लेकर जाना है, की ह्यांना फाटकाच्या बाहेर घेऊन जायचं, स्त्री और पुरुष को, स्त्री आणि पुरुषाला, और उनको पत्थर से मार देना आणि है. त्यांना धोंडमार करून मारून टाकायचं, उनको मार देना है. मारून उनकी टाकायचं. सजा ये थी, त्यांची जे सजा होती ती हीच होती उनको मार दिया की जाए. त्यांना मारून उनको टाकावं. दंड ये था, त्यांना दंडच होता वो उसको मार दिया की जाए. त्यांना मारून इसका टाकावं. मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? इसका मतलब ये हुआ, याचा अर्थ हा मृत्यु आना. मृत्यू येणार. मृत्यु आने का मतलब है आणि मृत्यू म्हणजे अपने जीवन को खो देना. आपलं जीवन
मुकणं. व्यभिचार का परिणाम यह है आणि व्यभिचाराचा परिणाम हा आहे अपने जीवन को खो देगा, आपलं जीवन मुकणं, अपने जीवन को खो देगा. आपलं जीवन गमावणं. जीवन को खो देने का मतलब क्या है? आणि जीवन गमावणं याचा अर्थ काय? अगर आज हम हमारे अंदर सांसें चल रही हैं आज जर आमच्यामध्ये श्वास चालू और आहे हम व्यभिचार में फंसे हुए आणि हैं, आम्ही व्यभिचारामध्ये फसलेलो अपनी आहोत, शांति को खो देंगे, तर आम्ही आपली शांती गमावून अपने आनंद को खो देंगे, आपला आनंद गमावू, अपने अभिषेक को खो देंगे, आपला अभिषेक गमावू परमेश्वर आशीष को खो देंगे. आणि परमेश्वराचा आशीर्वाद और गमावू. यही तो जीवन है. आणि हेच तर जीवन आहे. यीशु ने कहा येशू म्हणतो मैं जीवन देने आया मी हूँ, जीवन द्यायला बहुतायत का जीवन देने आया हूँ. विपुलतेचं जीवन द्यायला. बहुतायत का जीवन का मतलब है आनंदित जीवन, विपुलतेचं जीवन म्हणजे आनंदाचं खुशियों जीवन का जीवन, आणि खुशीचं जीवन बरकत का जीवन, आणि बरकतीचं जीवन, शांति का जीवन, शांतीचं जीवन, नृत्य का जीवन, नाचने वाला जीवन. नृत्याचं जीवन. लेकिन व्यभिचार में फंसे हुए व्यक्ति का परिणाम क्या है? पण व्यभिचारामध्ये फसलेल्या व्यक्तीचं काय परिणाम अपने होतो? जीवन को खो देगा. ते आपलं जीवन गमावून बसेल. समसोन ने अपने जीवन को खो दिया, समसोनाने आपलं जीवन गमावलं, अभिषेक से भरा हुआ जीवन को खो दिया. अभिषेकाने भरलेलं जीवन गमावलं. संभलिए, सांभाळा, संभलिए. सांभाळा. ये जीवन, ये जो संसार है अंधकार में है, हे जे जग आहे हे अंधकारमय आहे. हमें फंसाने की कोशिश करता आम्हाला है. फसवण्याचा प्रयत्न करतो. अगर ऐसे जीवन में अगर फंस गए हैं तो ध्यान रखें, हमने अपने जीवन को खो दिया आणि है. अशा जीवनामध्ये जर आम्ही फसलो तर लक्षात घ्या आपलं जीवन आम्ही गमावून बसलो शुरुआत आहोत. में अच्छा लगता है, सुरुवातीला छान वाटतं, बढ़िया लगता है, फार बरं वाटतं, आनंद आता है, आनंद येतो, मजा आता है, मजा येते. लेकिन इसका जो परिणाम है भयानक पण है. त्याचा परिणाम फार भयानक आहे. परमेश्वर कहता है, परमेश्वर म्हणतो, उसका वचन कहता है, त्याचं वचन म्हणतं वो अपने जीवन को खो चुका तो है. आपलं जीवन गमावून बसलेला आहे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, इसका परिणाम क्या है? त्याचा परिणाम काय? अपने जीवन को अशुद्ध करता है. आपलं जीवन अशुद्ध करतो. लेवी व्यवस्था 18:20 में लिखा है, आणि लेवी 18:20 सांगतं, परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन वो अपने सांगतं जीवन को अशुद्ध करता है. तो आपलं जीवन अशुद्ध करतो. अशुद्धता का मतलब है अशुद्धता याचा अर्थ खराब जीवन है, खराब आहे जीवन, खराब जीवन है. खराब जीवन आहे. आपको मालूम है जिसका लहू अशुद्ध होता है उसको क्या करने की जरूरत होती है? आज ज्याचं रक्त अशुद्ध होतं त्याला काय करायची गरज पडते हो? डॉक्टर से शुद्धिकरणाची गरज. कुठे शुद्धिकरण होते? हॉस्पिटल में. कब कब बदलना पड़ता? हर हफ्ता बदलना पड़ता. कितने पैसे लगते? लाखों में. और जो वेदनाएं होती है ना वो अलग है. हमने देखा ऐसे पेशेंट को, आणि असे पेशंट्स आम्ही पाहिलेत, उनकी वेदनाएं भयानक होती त्यांच्या हैं. वेदना फार भयानक असतात. मैं आपको बताना चाहता हूं, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अगर जीवन हुआ, अशुद्ध जर जीवन झालं, आने वाले दिनों में हमारा जो वेदनाएं होंगी ना वो आप भी सहन नहीं कर पाएंगे, हमारा कोई भी रिश्तेदार सहन नहीं कर आणि पाएगा, येणाऱ्या दिवसामध्ये ज्या वेदना होतील यामुळे ना ते आपणही नाही आणि आपले नातेवाईकही सहन करू शकणार हम भी नाही. सहन नहीं कर पाएंगे. आम्ही सहन करू शकणार नाही. संभालिए अपने जीवन को. म्हणून आपलं जीवन सांभाळा. परमेश्वर कहता है परमेश्वर म्हणतो ऐसा व्यक्ति जो है असा व्यक्ती जो आहे अपने जीवन को अशुद्ध करता है. आपलं जीवन अशुद्ध करतो. अशुद्धता का मतलब है वेदनादायक अशुद्धतेचा जीवन. अर्थ वेदनादायक जीवन, पीड़े का जीवन. पीडेचं जीवन. लेकिन इसको शुद्ध करने के लिए एक व्यक्ति है. पण ते शुद्ध करण्यासाठी एक व्यक्ती अगर हम आहे. ऐसे व्यभिचार में फंसे हैं, जर आम्ही अशा व्यभिचारामध्ये फसलेलो आहोत, अशुद्धता के जीवन में फंसे हुए हैं, अशुद्धतेच्या जीवनामध्ये फसलेलो आहोत, एक व्यक्ति है जो हमारा ट्रीटमेंट कर एक सकता है. व्यक्तीच आहे जो ट्रीटमेंट करू शकतो. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त हमारा आहे. हमारे खून को शुद्ध करने का सामर्थ्य रखता है. आमचं रक्त शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये यीशु आहे. कहता है येशू म्हणतो तो अपने पाप को कबूल कर दे, तू आपले पाप कबूल कर, मेरा लहू तेरे पापों को शुद्ध करेगा. माझे रक्त तुझे पाप शुद्ध करेल. यीशु के लहू में येशूच्या वो रक्तामध्ये ताकत ते है, ताकद आहे. हर एक अशुद्धता को शुद्ध कर सकता है. प्रत्येक अशुद्धतेला शुद्ध करू शकतं. उसके अंदर ताकत है. त्याच्यामध्ये ताकद लेकिन आहे. ये कब होगा? पण हे केव्हा होईल? जब हम एडमिट होंगे. जेव्हा आम्ही ऍडमिट होऊ. एडमिट होना पड़ेगा. ऍडमिट व्हावं लागेल. ऐसे पेशेंट को एडमिट होना पड़ता है. अशा पेशंटला ऍडमिट व्हावं लागतं. और एडमिट कहाँ होना पड़ेगा? आणि कुठे ऍडमिट व्हायचंय? यीशु मसीह के पास, येशूच्या जवळ, यीशु के पास, येशूच्या जवळ, यीशु के पास. येशू जवळ. और सही ट्रीटमेंट करेगा. आणि मग तो योग्य ट्रीटमेंट करेल. कितना भी अशुद्ध रक्त होने दो, कितीही अशुद्ध रक्त असू द्या, कितना ही अशुद्ध होने दो, कितीही अशुद्ध असू दे, मेरा यीशु शुद्ध कर सकता माझं है. येशू शुद्ध करेल. बहुत सारी बाइबल में घटनाएं हैं. आणि अशा बऱ्याचशा घटना बायबलमध्ये आहेत. मेरे यीशु ने उनको ठीक कर दिया, आणि माझ्या येशूने त्यांना बरं केलं, उनकी अशुद्धता को दूर कर त्यांची दिया. अशुद्धता दूर वो केली. आज भी वही सामर्थ्य से यहाँ पर खड़ा हुआ आणि है. आजही त्याच सामर्थ्याने तो इथे उभा आहे. अपने जीवन को संभालना है, आपलं जीवन सांभाळा, जीवन को शुद्ध रखना है. जीवन शुद्ध राखा. तीसरी बात, तिसरी गोष्ट, ऐसा व्यक्ति, असा व्यक्ती उसको बुद्धि शून्य हो जाता है. बुद्धि तो बुद्धी ऐकण्यासाठी जातो. बुद्धि अक्कल शून्य. जो अक्कल शून्य आहे. अक्कल शून्य मालूम? अक्कल शून्य म्हणजे काय? अक्कल शून्य वाले व्यक्ति कहाँ होता है दादा? कुठं असतात असे व्यक्ती? दादा बोले अक्कल मेंटल हो जाता है.
अक्कल शून्य। प्रभु का वचन कहता है परमेश्वराचं वचन म्हणतं इसका परिणाम जो है, ह्याचा परिणाम जो आहे नीति सूत्र 6 अध्याय 32 वचन, नीतिसूत्राचं 6वा अध्याय 32वा वचन, परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कल शून्य आहे. कसला शून्य? अक्कल ही चालत नाही, ना परिवार दिखता, ना बच्चे दिखते, ना पत्नी दिखती, कोई भी समझाने जाओ, काय समजावं तो मला, अक्कल बुद्धि भ्रष्ट हो जाती है। आणि त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. कोई भी समझाने वाला जाए, आणि कुणी त्याला समजावणारं जाऊ द्यात, उसकी नजरों में वो मूर्ख है। त्याच्या नजरेत तो मूर्ख होतो. क्यों बना है मूर्ख मालूम है? का असं झालंय माहितीये का? क्योंकि उसने ऐसी बात किया है। कारण की त्याने अशा गोष्टी केल्या उसकी बुद्धि अक्कल शून्य हो जाती है, त्याची बुद्धी अक्कल शून्य होऊन जाते, बुद्धि चलना बंद हो जाता बुद्धी है, चालणं बंद होऊन जाते, मूर्ख बन जाता है, मूर्ख बन ना जातो. उसे घर दिखता है, त्याला घर दिसत नाही, ना उसे बच्चे दिखते हैं, मुलं दिसत नाही, ना उसे कुछ व्यवसाय भी दिखता नहीं है, त्याला उद्योग धंदा पण दिसत नाही, नौकरी भी दिखती नहीं है, नोकरी दिसत नाही, कुछ दिखता नहीं है, काहीच दिसत नाही. क्योंकि बुद्धि कम हो गई। कारण बुद्धी कमी झाली आहे, एक ही चीज दिखती है, एकच दिसते, ना उसके बिना जी सकता, ना उसके बिना मर सकता। तिच्याशिवाय जगू शकत नाही, मरू शकत नाही. बेटा पक्का मरेगा, आणि एकदा पक्क मारणार आहे, पक्का मरेगा। पक्क मारणार आहे. कितने भी यूनिवर्सिटी की तूने डिग्री ली ना, तो अक्कल शून्य हो गया है। किती मोठ्या युनिव्हर्सिटीची डिग्री असेल ना तरी तू अक्कल शून्य आहेस. कितनी भी बड़ी पोस्ट हो गई तो अक्कल शून्य हो गया है। किती मोठ्या पोस्टवर असला तरी तू अक्कल शून्य आहे. परमेश्वर की नजरों में तेरी बुद्धि भ्रष्ट हो गई है, देवाच्या दृष्टीने तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, अक्कल शून्य है, अक्कल शून्य आहे, दिमाग नहीं चलता, डोकं चालत नाही, बच्चे शादी तक आ गए हैं, मुलं लग्नाला आलेली आहेत, बच्चे दिखते नहीं है, मुलं दिसत नाहीत, कुछ दिखता नहीं है, काहीच दिसत नाही, एक ही दिखता है, एकच दिसतं, सपनों में भी दिखता है, स्वप्नात पण दिसतं, गाड़ी चलाते भी दिखता है, गाडी चालवताना दिसतं, सब जगह वही सगळीकडे तेच ते. खत्म तेरी जिंदगी, संपली तुझं जीवन, खत्म जिंदगी, संपलं. ये परिणाम है, हा परिणाम आहे, ये परिणाम है। हा परिणाम आहे. व्यभिचारी व्यक्ति मूर्ख है, व्यभिचारी व्यक्ती मूर्ख आहे, उसको नहीं समझता, ज्याला कळतच नाही, कुछ नहीं समझता। काहीच कळत नाही. और क्या है दूसरा मालूम है? आणि दुसरं काय माहितीये, इसके अंदर से डर निकल जाता है, ह्याच्यामधून भीती निघून जाते, वो किसको डरता नहीं। फिर कुणालाच भीत नाही. मग यिर्मयाह 3 अध्याय 8 वचन कहता है इर्मया 3:8 सांगतं इसका डर निकल जाता है, ह्याची भीती निघून जाते, निर्लज्ज बेशरम बन जाता है, निर्लज्ज होऊन जातो, इसे कुछ किसी बात का डर नहीं है। पण त्याला कुठलीच भीती राहत नाही. व्यभिचार करने वाले के व्यक्ति के जीवन में से डर निकल जाता है, व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामधून भय निघून उसे किसी का जातं, डर नहीं लगता, त्याला कुणाचीच भीती ना वाटत तो परमेश्वर का डर है, ना परमेश्वराची भीती, ना अपने घर वालों को डर है, ना घरातल्यांची ना भय, किसी प्रतिष्ठित व्यक्ति का डर है। किंवा ना कुठल्या प्रतिष्ठित व्यक्तीचं भय. ये बेशरम बन गया, हा बेशरम झालेला आहे, डर निकल गया, भय निघून गेलेला आहे. बघू काय करतात, बघू देख लेंगे क्या करता है, बघूया काय होईल ते. तुझे तो प्रभु देखेगा, तुला तर प्रभूच बघेल, खुदा देखेगा, परमेश्वर बघेल. और जब खुदा देखेगा ना, आणि जेव्हा परमेश्वर बघेल ना, उसका देखना अलग तरीका का त्याचं बघणं मग वेगळं आहे. इसलिए अभी सुधर जाएं, आणि म्हणून आत्ताच सुधर, अभी सुधर जाएं, आत्ताच सुधर, अभी सुधरने का मौका है। आता संधी आहे. फिर से प्रभु ने एक मौका दिया है आपको और मुझे, पुन्हा एकदा परमेश्वरने संधी दिली तुम्हाला आणि मला, आपको मुझे जिंदा रखकर, तुम्हाला आणि मला जिवंत ठेवून. एक मौका है। एक संधी आहे. ये व्यक्ति झूठ बोलता है, हा व्यक्ती खोटं बोलतो, हर बात पे झूठ बोलता है। प्रत्येक गोष्टीला खोटं बोलतो. यिर्मयाह 29 अध्याय 23 वचन में लिखा है, आणि इर्मयाचा 29:23 सांगतं, परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं, ये आदमी झूठ बात करता हा है, व्यक्ती खोटं बोलतो, झूठ बात करता है, खोटं बोलतो, हर समय झूठ, प्रत्येक वेळी खोटं, हर समय झूठ। प्रत्येक वेळी खोटं. मोबाइल में भी दूसरे नाम से फीड है, मोबाईल मध्ये पण दुसऱ्या नावाने नंबर फीड आहे, वो किसको पता ही नहीं चलेगा, ते कुणाला माहीतच पडणार नाही. झूठ बात करता है। खोटं बोलतो. कुछ लोग तो चर्च का छत के नीचे ये काम करते हैं, आणि काही लोक तर चर्चच्या छताखाली हे काम करतात. मैंने देखा है, मी पाहिलंय, मैंने देखा है, मी पाहिलंय, मैंने अनुभव किया है। मी अनुभवलंय. चर्च के आड़ में चर्चच्या आड कुठे चालले, कुठं चालले, चर्च में जा रहे हैं, चर्चला चाललो, और चर्च का नाम लेकर दूसरी जगह निकल जाते आणि हैं। चर्चचं नाव घेऊन दुसरीकडेच निघून जातात. संभालिए, सांभाळा, संभालिए, सांभाळा, संभालिए अपने जीवन को। आपलं जीवन सांभाळा. खुदा कहता है, परमेश्वर म्हणतो, लोग नहीं देखते, कोई बात नहीं है, लोक बघत नाही, काय हरकत नाही, पर मैं देखता पण हूँ, मी पाहतो, मैं देखता हूँ। मी पाहतो. उसकी रेंज कभी जाती नहीं आणि है। त्याची रेंज कधीच जात नाही. परमेश्वर के कैमरे रात और दिन चलते हैं, परमेश्वराचे कॅमेरे रात्रंदिवस चालू इसके आहेत, इसके 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 रेंज कभी जाती नहीं है। त्याची रेंज कधी जात नाही. संभालिए, सांभाळा, संभालिए, सांभाळा, संभालिए। सांभाळा. परमेश्वर का डर बना के रखे। परमेश्वराचं भय राखा. यहाँ इस वचन में लिखा है,
या ठिकाणी लिहिले वचनामध्ये यिर्मयाह 29:23 में, इर्मया 29:23 मैं मध्ये गवाह हूं, मी साक्षी आहे, मैं गवाह हूं. मी साक्षी आहे. परमेश्वर कहता है परमेश्वर म्हणतो मैं गवाह हूं, इसके मी साक्षी आहे, मैं इसकी बात का गवाह हूं. मी या गोष्टीचं साक्षी आहे. इस दुनिया में बहुत बोलते हैं ना, जब ऐसा मैंने कुछ फैमिली में देखा, ऐसे झगड़े हो गए ना, गवाह को लेकर आते हैं. आणि मग मी पाहिलं कुटुंबांमध्ये जेव्हा भांडणं होतात ना की साक्षीदार घेऊन येतात. विकी भाई बोलो, मैं आपके साथ था कि नहीं? आणि मग सांगा मी तुमच्या सोबत होतो की नाही? हाँ मेरे साथ में था. हा माझ्यासोबतच होता. गवाह खड़े कर देते हैं. साक्षीदार उभे करतात. लेकिन आपको मालूम है तुम्हाला माहिती का कौन साक्षीदार होगा? कोण असणारे सृष्टि साक्षीदार? का रचना कर. या सृष्टीचा उसके रचनाकार. सामने कोई खड़ा नहीं हो पाएगा. आणि त्याच्या समोर कोणी उभं नाही राहू वो शकणार. खुद गवाह बनेगा. तो स्वतः साक्षी इस होईल. बात का खुद गवाह बनेगा. या गोष्टीचं स्वतः साक्षी इसलिए होईल. जो भी हम करें, आणि म्हणून जे काही आम्ही करू प्रभु का डर रहे, प्रभूचं भय असू दे, खुदा का डर रहे परमेश्वराचं भय असू कि दे, खुदा मुझे देख रहा है. की प्रभू मला पाहतोय. कोई देखे या ना देखे, कोणी बघो न बघो परमेश्वर देख रहा है. परमेश्वर पाहतो. जब मोबाइल देखें, जेव्हा मोबाईल जब पहा, मैसेज देखें, मेसेज पहा, ध्यान में रखना वो देखने से पहले खुदा की आंखें मेरे मोबाइल पर है. आणि लक्षात घ्या ते पाहण्या अगोदर देवाचे डोळे त्या मोबाईलवर आहेत खुदा की नजरें मेरी आंखों में मेरे मोबाइल पर है. आणि देवाचे नजरा त्या मोबाईल वरती आहेत. चद्दर ओढ़ के कोणी दिसत नाहीये पण लाईट दिखती है. चद्दर में से बाहर लाइट आती है. आणि चादरीमधून बाहेर लाईट दिसते. वो तो परमेश्वर है. तो तर परमेश्वर आहे. कितनी भी गुफा में बैठ जाओ, किती गुफेमध्ये जाऊन बसा, मेरा खुदा वहां भी है. माझा परमेश्वर तिथेही आहे. आकाश में चढ़ जाओ, आकाशावर जा, समुद्र के खोल में चले जाओ, समुद्राच्या खोलीमध्ये जा अंधेरे में चले जाओ, आणि अंधारात जा, मेरा खुदा हर जगह उपस्थित है. माझा परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. इसलिए वो खुदा है, आणि म्हणून तो परमेश्वर इसलिए वो आहे. खुदा है. म्हणून तो इसलिए परमेश्वर जो आहे. भी करें, आणि म्हणून जे काही जो करू, भी देखें, जे काही पाहू, जो भी विचार जे करें, काही विचार प्रभु करू, का डर होना चाहिए. परमेश्वराचं भय असणं खुदा गरजेचं आहे. देख रहा है, परमेश्वर पाहतोय, खुदा देख रहा है, परमेश्वर पाहतोय, खुदा देख रहा है. परमेश्वर पाहतोय. ऐसा व्यक्ति, असा व्यक्ती, ऐसा व्यक्ति, असा व्यक्ती, उसका परिणाम क्या है? त्याचा परिणाम काय? परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन वो सांगतं टुकड़ों के लिए भिखारी हो जाता की है. तो तुकड्यांना मोहताज होतो, टुकड़े के लिए भिखारी हो जाता है. तुकड्यांसाठी मोहताज होतो. नीति सूत्र 6:16 में लिखा आणि है. नीती सूत्र याचा 6 अध्याय 16 वचनामध्ये वो लिहिलंय. कहता है तो म्हणतो मनुष्य टुकड़े का भिखारी हो जाता है. आणि मनुष्य तुकड्याला मोहताज होतो टुकड़े का भिखारी हो जाता है. खाने के लिए कुछ नहीं हो जाता. आणि त्याच्याकडे खायला काही उरत आज नाही. पैसे होंगे, आज पैसे असतील, उसको खोए हुए पुत्र को देखिए, उधड़ा पुत्र त्या को, उधळ्या पुत्राला पहा, काफी पैसा था, भरपूर पैसा, उसने इस चीजों में उड़ा दिया. आणि त्यांनी सर्व त्याच्या गोष्टीमध्ये उडवले. एक दिन ऐसा आया, एक दिवस असा आला, उसको खाने का मोहताज हो गया. तो खायला मोहताज झाला. परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन जो सांगतं खाना सुअर खाते थे आणि डुकर जे खातात उसको खाना पड़ा हो. आणि ते डुकरांचं अन्न त्याला खावं लागलं. ऐसी अवस्था हो जाएगी. अशी अवस्था होईल. लेकिन इस अवस्था को ठीक करने वाला अभी भी मौजूद है. पण हा अवस्था ठीक करणारा अजूनही मौजूद आहे. आज भी जिंदा है. आजही तो आहे. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू जब ख्रिस्त लौट आहे. कर आते हैं, जेव्हा आम्ही वळून येतो, जब लौट कर प्रभु के पास आते हैं, आणि पुन्हा परमेश्वराकडे येतो, प्रभु तैयार है हमें गले लगाने प्रभू के लिए. तयार आहे आम्हाला भेट खुदा देण्यासाठी. तैयार है गले लगाने के लिए. प्रभू तयार आहे आम्हाला कवेत घेण्यासाठी. ऐसा व्यक्ति का परिणाम ये है, ऐसे व्यक्ति के परिणाम ये अशा है, व्यक्तीचे परिणाम आहेत, वो पूरी संपत्ति उसकी चली जाती है आणि त्याची संपूर्ण संपत्ती निघून जाते और वो भिखारी बन जाता है. आणि तो भिकारी होऊन जातो. प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं नीति 6:27 वचन में, आणि नीती 6:27 मध्ये ऐसा व्यक्ति असा व्यक्ती छाती पर आग रखने के समान है. आपल्या उराशी विस्तव धरल्यासारखा आहे. वो छाती पर आग रखना मतलब क्या है? आणि उरावर विस्तव ठेवणं म्हणजे काय? दाग लगना है. डाग लागणं. अगर आप किसी ने अगर गर्म वस्तु हमारे शरीर पर रख दिया आता कुणी जर गरम वस्तू आपल्या शरीरावर ठेवली तो वहां पे दाग पड़ जाता है, तर डाग पडतो, काला दाग हो जाता है. काळा डाग पडतो. और ऐसा व्यक्ति जो है आणि असा व्यक्ती जो आहे उसके जीवन में दाग होगा. त्याच्या जीवनावर डाग असेल. और एक बार दाग हुआ, एकदा का डाग ये झाला, कोई एरियल से साफ होने वाला नहीं है. एरियलने साफ होणार नाहीये. अरे वो बच्चा खेलता है, ऐड बहुत अच्छा था, बच्चा खेलता है कीचड़ में, आणि जे मूल असतं ते चिखलामध्ये खेळतं. एक दूसरी बात बोलती है तेरे बच्चे का देखो कितना गंदे कपड़े हो गए. आणि मग ते म्हणतात किती घाण झाले तुझे कपडे. और कोई टेंशन नहीं है. आणि तो म्हणतो काय टेन्शन नाही. एकदम कुठला आहे टाइट टाइट है, एकदम टाइट वॉशिंग पाउडर. पहले निरमा आता था, निरमा वॉशिंग पाउडर. ये निरमा वॉशिंग पाउडर धुलने वाला नहीं हे है, निर्म्याने धुणारा दाग नाहीये, ना टाइट से धुलने वाला है, ना टाईटने धुलणार आहे. ये सिर्फ यीशु के लहू से हे धुलेगा. फक्त येशूच्या रक्ताने धुलणार अगर ऐसा आहे. कोई दाग हमारे जीवन में आणि है, जर असा कुठला डाग आपल्या जीवनावर आहे, यीशु समर्थ है. तर येशू समर्थ आहे. यीशु समर्थ है. येशू समर्थ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केला तरी चालेल, संध्याकाळी माफी मागू, नहीं चलेगा, नाही चालणार, नहीं चलेगा. नाही चालणार. अगर बुद्धि है
बुद्धी आहे इसको उपयोग करना है। तर त्याचा उपयोग करायचा आहे. छाती पर आग लगने जैसा है, आणि छातीवर विष्टव ठेवल्यासारखं आहे. और यहाँ वचन कहता है कि वो कपड़े जलाने के समान है। आणि इथं असं लिहिलंय की ते वस्त्र जाळणाऱ्यासारखं आहे. वस्त्र जलने का मतलब क्या है? वस्त्र जळण्याचा अर्थ काय? नंगापन दिखना है, नग्नता दिसणं. नंगापन दिखना है। नग्नता दिसणं. हम प्रभू में हैं, आम्ही प्रभूमध्ये आहे. यीशु ने हमें धार्मिकता के वस्त्र पहनाए हैं। येशूने आम्हाला धार्मिकतेचे वस्त्र घातले. हमें प्रभु के सामने जब जाएंगे मरने के जेव्हा बाद, मेल्यानंतर जेव्हा आम्ही प्रभू समोर जाऊ, प्रभु ने हमारा नंगापन नहीं देखना है, प्रभूला आमचं नग्नता दिसू नये, हमें धार्मिकता के कपड़े पहनकर जाना तर है। आम्हाला धार्मिकतेचे कपडे घालून वो जायचे. धार्मिकता के कपड़े को दाग मत लगने दो, आणि त्या धार्मिकतेच्या कपड्यांमध्ये कुठला डाग येऊ देऊ नका. वो धार्मिकता के कपड़े जलने मत दो। आणि ते धार्मिकतेचे कपडे जळू देऊ नका. ये शैतान है जो हमारे कपड़े को जलाता हा है, सैतान आहे जो आमचे कपडे जाळतो अलग अलग मोहित करने वाली चीज हमारे सामने लाके खड़ा आणि करता है। वेगवेगळ्या मोहित करणाऱ्या गोष्टी आमच्या समोर आणून हम उभे संभल करतो. जाएं, आणि आम्ही हम सांभाळावं, संभल जाएं, आम्ही सांभाळावं, नहीं तो हमारे कपड़े जल जाएंगे। नाहीतर आमचे कपडे जळून यीशु जातील. मसीह ने कहा एक कलीसिया को, आणि एका मंडळीला येशू म्हटला, अरे तू खुद को धनवान कहता है, खुद को तो ऐसा कहता है, खुद को तो ऐसा कहता है, तू मेरे सामने नंगा आता है, तू स्वतःला धनवान समजते, श्रीमंत समजते, माझ्या समोर तू नग्न आहेस, तू नंगा है। तू नग्न आहेस. हम शर्म आती है अगर हम बिन कपड़े के निकल जाएं। आणि जर कपडे विरहित आम्ही गेलो तर आम्हाला लाज वाटते. अगर प्रभु के सामने जाएंगे तो हमें कपड़े पहनकर जाना है। जेव्हा प्रभू समोर जाऊ ना आपल्याला कपडे घालून जायचे. ये कपड़े धार्मिकता के आणि कपड़े हे हैं। कपडे धार्मिकतेचे कपडे आहेत. खुदा ने धार्मिकता के कपड़े पहनाए हैं, परमेश्वर धार्मिकतेचे कपडे घाले, इसको जलने मत दो, जलने मत दो। त्याला जळू देऊ नका. परमेश्वर का वचन कहता है यहाँ पर, परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं, ऐसा व्यक्ति असा व्यक्ती अंगारे पे चलने के समान है। विस्तार चालण्यासारखा इसका आहे. मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? पैरों को नुकसान होता है। त्याच्या पायांना नुकसान अंगारे होतं. पे चलना ये कोई मजाक नहीं है। आणि निखाऱ्यावर चालणं हे कुठली मजाक नाहीये. अंगारे पे चलना मतलब पैरों को तकलीफ देना है, आणि निखाऱ्यावर चालणं म्हणजे पायांना त्रास देणं आहे. और अंगारे पे आराम से नहीं चलते, आणि निखाऱ्यावर एकदम आरामात चालत एकदम नाही, तेजी से दौड़ते हैं। तर जोरात पळतात. ये व्यक्ति गति को बढ़ाता है, आणि हे गती वाढवते, अपने मार्ग को भ्रष्ट करता है, आपला मार्ग भ्रष्ट करतो, अपने मार्ग को भ्रष्ट करता है। आपला मार्ग भ्रष्ट इसकी करतो. दिशा बदल गई है। याची दिशा बदलली. किस दिशा में जाना था वहां नहीं जा रहा है, अगली दिशा में जा रहा आणि है। ज्या दिशेला जायला हवंय तिथे नाही, दुसऱ्याच दिशेला इसके चाललाय. पांव झुलसाने के समान है। आणि त्याचे पाय पोळण्यासारखे आहेत. इसका मतलब है याचा अर्थ वो मार्ग भ्रष्ट हो गया है। तो मार्ग भ्रष्ट झालाय. ऐसा व्यक्ति असा व्यक्ती गुलामगिरी में है, गुलामगिरीत आहे, बंधन में है। बंधनात आहे. नीति सूत्र 5 अध्याय 20 से 23 में लिखा है, आणि नीतिसूत्र याचा 5वा अध्याय 20 ते 23 यहाँ पे लिखा है त्या ठिकाणी वो लिहिलंय, गुलामगिरी में चला गया है। तो गुलामगिरीमध्ये गेलेला आहे. नीति सूत्र 6 अध्याय 33 वचन, आणि नीतिसूत्र 6:33 34 34 वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय, ऐसा व्यक्ति अपमानित होगा, असा व्यक्ती अपमानित होईल, घायल होगा, घायल होईल, उसका नाम दाग लगेगा उसके नाम आणि त्याच्या नावावरती डाग लागेल. NKJV बाइबल में अच्छा लिखा है, NKJV बायबल मध्ये चांगलं लिहिलंय, वहां लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय, घाव और अपमान उसे मिलेगा, आणि घाव आणि अपमान मिळेल, त्याला अपमान मिलेगा, अपमान मिळेल. उसकी बदनामी दूर नहीं होगी, त्याची बदनामी दूर होणार नाही, उसकी बदनामी दूर नहीं होगी, त्याची बदनामी दूर होणार नाही, उसका अपमान का अंत ना होगा। त्याच्या अपमानाचा अंत होणार नाही. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, जो मुझे सुन रहा है, जे मला ऐकत आहेत, मैं यही कहना चाहता हूँ, मी हेच सांगू इच्छितो. प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन म्हणतं, हम पवित्र होने के लिए बुलाए गए हैं, आम्ही पवित्र होण्यासाठी बोलवलं गेलेलो हम पवित्र आहोत. होने के लिए बुलाए गए हैं, आम्हाला पवित्र होण्यासाठी बोलवलंय. पवित्रता का जीवन जिए। पवित्रताचं जीवन जगा. उसका परिणाम क्या है? त्याची आज्ञा आहे. परिणाम क्या है? त्याचे परिणाम काय आहेत? होशे का पुस्तक 4 अध्याय 2 और 3 वचन, होशेयाचं पुस्तक याचा 4 अध्याय 2 आणि 3 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, इसके कारण ह्याच्यामुळे व्यभिचार के कारण व्यभिचारामुळे देश विलाप करेगा, देश विलाप करेल, भूमि उपज नहीं देगी, आणि भूमी उपज देणार नाही, वो दुख से भर जाएंगे, दुःखाने भरेल. और उसके कारण आणि त्याच्यामुळे जितने भी प्राणी हैं जेवढे प्राणी आहेत वो रोग ग्रस्त हो जाएंगे, ते रोगग्रस्त होतील, वो मर जाएंगे, ते मरतील, उनके सब प्राणी मर जाएंगे। त्यांचे तिथले सर्व प्राणी मरून जातील. और एक परिणाम है, अजून एक परिणाम आहे, उसकी संगति टूट जाएगी। त्याची संगती तुटून जाईल. उसकी संगति कैसी होगी? त्याची सहभागिता कशी असेल? वो उसके जैसे लोगों के साथ में, त्याच्यासारख्याच लोकांसोबत, विश्वासियों के साथ में उसकी संगति नहीं होगी। विश्वासणाऱ्यांसोबत त्याची सहभागिता होणार नाही. प्रभु का वचन कहता है, कारण देवाचं वचन सांगतं, पहला करंती 5 अध्याय 11 वचन, पहिलं करंती 5 अध्याय 11 वचन, पहला करंती 5 अध्याय 9 वचन, पहिलं करंती 5 अध्याय 9 वचन, यहाँ पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, व्यभिचारियों की संगति मत करना, व्यभिचाराची संगती करू नको, उसके साथ में खाना भी नहीं खाना। आणि त्याच्यासोबत जेवणही करू नको. पौलुस का वचन कहता है, पौलुस कहता है पाऊल म्हणतो, उसके साथ खाना भी नहीं खाना, त्याच्यासोबत जेवणही करायचं नाही, उसकी संगति तोड़ देना। त्याची संगती तोडून टाका.
एक बार समझाओ, 2 बार समझाओ, 10 बार समझाओ, लेकिन 11वीं बार मत समझाओ। एकदा दोनदा 10 वेळा समजाव, पण 11व्या वेळेस नाही समजवलं तरी चालेल. 11वीं बार हम जाएंगे, 11व्या वेळेला जाऊ, हम भी उसके जैसा बन जाएंगे। आम्ही त्याच्यासारखे होऊन जाऊ. संभालिए, सांभाळा, संभालिए। सांभाळा. ऐसे लोगों की संगति प्रभु कहता है मत करना। अशा लोकांची संगती करू नका असं परमेश्वर म्हणतो. ये खुदा का वचन है। हे परमेश्वराचं वचन इनकी आहे. आंखों में व्यभिचार बसा हुआ है। काय आमच्यामध्ये व्यभिचार बसलेला इन आहे. लोगों की आंखों में व्यभिचार बैठा। आणि कुणामध्ये व्यभिचार बसलेला आहे. इन व्यभिचार करने वाले लोगों में आंखों में व्यभिचार है। आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांच्या डोळ्यांमध्येच व्यभिचार बसलेला आहे. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? जब वो देखते हैं, जेव्हा ते पाहतात, गलत उद्देश्य से देखते हैं, तो चुकीच्या दृष्टीने पाहतात. ये चंचल मन वाले हैं। ते चंचल हृदयाचे आहेत. आज इधर हैं, आज इथं, कल उधर हैं, उद्या तिथं, कल उधर हैं, उद्या अजून कुठे, कल उधर हैं, अजून ये कुठे. चंचल मन वाले हैं। आणि चंचल मनोवृत्तीचे, इनके मन में लोभ भरा हुआ है। त्यांच्या मनामध्ये लोभ भरलेला आहे. ये संताप की संतान है, संताप की संतान आणि है, हे संतापाचे संतान आहेत. संताप की संतान है। संतापाचे संतान. प्रभु का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं, ऐसे लोगों का परिणाम, अशा लोकांचा परिणाम उनको रोग सैया पर डाल दूंगा, रोग सैया पर डाल दूंगा। त्यांना रोग शय्येवर टाकण्यात येईल. प्रभु का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं. प्रकटीकरण 2 अध्याय 22 और 23 वचन में प्रकटीकरण 2 अध्याय 22 आणि 23 वचन. वो कहता है तो म्हणतो, ऐसे लोगों को अशा मैं लोकांना रोग सैया पर डाल दूंगा, मी रोग शय्येवर टाकेन बीमारी से ग्रस्त हो जाएंगे। आणि ते आजाराने ग्रस्त होतील. और इतना ही नहीं, आणि एवढंच नाही, उनके बदले में त्यांच्या बदल्यात उनके बच्चों को मारूंगा। त्यांच्या मुलांना मारून टाकेन. मतलब हमारे वजह से हमारे बच्चे शापित होंगे। याचा अर्थ आमच्यामुळं आमची लेकरं शापित होतील. ध्यान रखें, लक्षात ठेवा, ध्यान रहे। लक्षात ठेवा. हमारी पीढ़ी को हम आशीषित करेंगे या शापित करेंगे, आमच्या पिढीला आम्ही आशीर्वादित करणार आहे का शापित ये करणार आहे? हमारे ऊपर अवलंबन है। ते आमच्यावर अवलंबून प्रभु आहे. ने हमारे पर छोड़ा है, प्रभूने आमच्यावर सोडलंय, खुदा ने हमारे पर छोड़ा है। प्रभूने आमच्यावर सोडलंय. अगर खुदा से प्यार करने वाले हम हैं, जर आम्ही परमेश्वरावर प्रेम करणारे आहोत, हजारों पीढ़ी पर वो आशीष देगा। तर आमच्या हजारो पिढ्यांवर तो आशीर्वाद देईल. ये खुदा का आशीष हे है, देवाचा ये आशीर्वाद उसका आहे. वचन हे है, त्याचं वचन ये आहे. उसका वादा हे है। त्याचं वचन आहे. इसलिए अपने पैर को फिसलने मत आणि दीजिए। म्हणून आपलं पाय ढळू देऊ नका. हमारी वजह से आने वाली पीढ़ी आशीषित होगी। आमच्यामुळेच आमची येणारी पिढी आशीर्वादित प्रभु का होईल. वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं, प्रभु व्यभिचार से बचे रहें। व्यभिचारापासून वाचून हमारा राहा. शरीर आमचं शरीर पवित्र आत्मा का मंदिर है। पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पहला करंती 3 अध्याय 16-17 वचन, पहिलं करीन 3 अध्याय 16-17, पहला करंती 6 अध्याय 18-19 वचन। पहिलं करीन 6:18-19. प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं, हमारा शरीर पवित्र आत्मा का मंदिर आमचं है। शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हम इस मंदिर से प्रभु की महिमा होनी आणि है। या मंदिराद्वारे देवाचीच महिमा व्हावी. इस मंदिर में कौन वस्ती या करता है? मंदिरावर कोण वस्ती करतं? परमेश्वर वस्ती करता है। परमेश्वर वस्ती करतो. इसलिए गलत सलत देखना नहीं है, आणि म्हणून चुकीच्या नजरेने पाहायचं नाही. हृदय में गलत बातों को रखना नहीं है। हृदयामध्ये चुकीच्या गोष्टी ठेवायच्या इस नाही. हृदय में पवित्र आत्मा बसती है। या हृदयामध्ये पवित्र आत्मा वसतो. पवित्र आत्मा का मतलब है पवित्र आत्मा याचा अर्थ पवित्रता। पवित्रता. बाजू वाले को बोलना मेरे अंदर पवित्र आत्मा है। ऐसा बोल रहे एकदम ठंडे हो गए। कॉन्फिडेंस से बात करो, नहीं है? अगर पवित्र आत्मा तो कैसे बात करेंगे सिस्टर? कैसे बात करेंगे? है कि नहीं, वो भी शंका है। पवित्र आत्मा है कि नहीं? कहां है? तो बाजू वाले को मेरे अंदर पवित्र आत्मा है। दम दे के बोलो मेरे अंदर पवित्र आत्मा है। पवित्र आत्मा क्या करता है? हमें शुद्ध रखता है, आम्हाला शुद्ध ठेवतो. हमें शुद्ध रखता है। आम्हाला शुद्ध ठेवतो. जब भी गलत नजर जाएगी, आणि जेव्हा चुकीची नजर जाईल, अंदर बैठा हुआ है, आतमध्ये बसलेला आहे, बुक्का मारे टबाक, कुठेस बघतो? पवित्र आत्मा माफ कर दे। कभी कभी जाती इधर उधर, ये कभी कभी घूमती रहती, कधी कधी फिरते नजर, लेकिन अंदर बैठा हुआ है, पण आत बसलेला आहे. अंदर बुक्का मार दो, मग तो बुक्का मारेल. कुठे चाललाय? ओ, पवित्र आत्मा क्यों दिया गया? पवित्र आत्मा का दिला गेलाय? हमारी मदद करने के लिए। आम्हाला मदत करण्यासाठी, हमारी मदद करने के लिए। आमच्या मदत हम करण्यासाठी. कमजोर हैं, हम कमजोर आम्ही हैं, कमजोर आहोत, हम निर्बल हैं, आम्ही निर्बल आहोत, इसलिए पवित्र आत्मा दिया आणि गया। म्हणून पवित्र आत्मा दिला. इसलिए पवित्र आत्मा दिया म्हणून गया, पवित्र आत्मा हमें दिला. संभालने के लिए, आम्हाला सांभाळण्यासाठी, सही मार्ग पर रखने के लिए योग्य मार्गावर ठेवण्यासाठी पवित्र आत्मा दिया गया। पवित्र आत्मा दिला. हम पवित्र आत्मा का सुनते हैं आणि या आम्ही- बाकी सुनते हैं, ये हमारे ऊपर अवलंबन है। पवित्र आत्म्याचं ऐकतो का स्वतःच ऐकतो हे आमच्यावर अवलंबून आहे. ऐसे व्यक्ति को अशा व्यक्तीला परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं, ये परमेश्वर के घर के बाहर रहेंगे, हे परमेश्वराच्या घराच्या बाहेर राहतील. ये परमेश्वर के राज्य के वारिस नहीं होंगे,
आणि हे परमेश्वराच्या राज्याचे वारीस होणार नाहीत. गलतियों के इसका 5वां अध्याय 19 से 21 वचन में लिखा. गलती 5:19-21. प्रकाशित वाक्य 22वां अध्याय 15 वचन. प्रकटीकरण 22:15. वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय ये घर के बाहर रहेंगे, हे घराच्या बाहेर ये राहते, घर में नहीं जाएंगे. हे घरात नाही जाणार. कितनी बेशरम बात होगी ना, घर के लोग ही नहीं ले रहे हैं. किती लाजिरवाणी गोष्ट असेल ना की घरातले लोकच घरात घेत नाहीत, पत्नीच घेत नाही घरात. पत्नीच घेत नाही घरामध्ये. बेशरम की बात है. हे लाजिरवाणी गोष्ट आहे. अगर परमेश्वर ने घर के अंदर नहीं लिया जर परमेश्वराने घरात नाही घेतलं तो कितनी लज्जित बात होगी. तर किती लज्जास्पद गोष्ट होईल. सबके सामने घर से निकाल देगा. सगळ्यांच्या समोर घरातून काढून टाकेल. झगड़ा किसको अच्छा नहीं लगता. आणि भांडणं कुणालाच नाही आवडत. मैं घर में हूँ, मी घरात आहे अगर मेरी बीवी ने सबके सामने मेरा बोरी बिस्तर बाहर फेंक दे तो कितनी लज्जित बात होगी. आणि माझ्या पत्नीने सगळ्यांच्या समोर माझं बाहेर सगळं फेकलं सामान तर किती लज्जास्पद होईल. अजिबात राहायचं नाही घरामध्ये. सबके सामने सगळ्यांच्या समोर क्या इज्जत रह गई. काय इज्जत राहील. स्वर्ग में सबके सामने खुदा बाप उसके घर से बाहर निकाल देगा, हमारी इज्जत क्या रह जाएगी. आणि जर स्वर्गामध्ये सर्वांच्या समोर परमेश्वर घराच्या बाहेर राखले तर काय इज्जत राहील. मैं तुझे नहीं पहचानता. मी तुला नाही ओळखत. कौन है तू. तू कोण आहे. घर के बाहर हो. बाहेर हो. हे खुदा ये दिन देखने ना मिले. हे प्रभू हा असा दिवस आम्हाला पाहू देऊ नको. दूसरी बात, दुसरी गोष्ट, इसका परिणाम क्या है. याचा परिणाम काय आहे. अग्नि की झील. अग्निकुंड. अग्नि झील. अग्निकुंड गंधक की झील. आणि गंधकाचं कुंड. झील सबको अच्छी लगती है ना. आणि ते सरोवर सगळ्यांना चांगलं वाटतं ना. हम जब पिकनिक निकालते हैं तो पानी की जगह देखते हैं. आणि आम्ही जेव्हा पिकनिक काढतो पाण्याची जागा पाहतो. पानी की जगह अच्छी लगती है. पाण्याची जागा चांगली वाटते. उसमें झील हो गई तो और भी मजा आ गया. आणि मग त्यात तलाव असलं तर अजून चांगलं. ठंडे ठंडे पानी में स्विमिंग करेंगे. आणि थंड पाण्यामध्ये आम्ही पोहू. बॉल लेके जाएंगे, बॉल फेंकेंगे, आणि इसको बॉल फेकू आणि खेळू. एक दूसरे को पकड़ेंगे स्विमिंग में. एक दुसरीला पकडू. गंधक की झील में क्या होगा. गंधकच्या त्या सरोवरामध्ये काय होईल. वहाँ तैरने के लिए नहीं बुलाएगा प्रभु, आज स्विमिंग करेंगे. तिथं पोहायला नाही बोलवणार परमेश्वर. ये आपण पोहूया. आजा बेटा, तू बहुत अच्छा काम किया, गंधक की झील में जरा स्विमिंग करके दिखा. ये तू खूप चांगलं काम केलं. या ह्या गंधकाच्या तलावामध्ये जरा पोहून दाखव. गंधक की झील है. गंधकाचा सरोवर आहे. और एक छोटा सा चटका सहन नहीं कर सकते. एक आम्ही छोटासा चटका सहन करू नाही वो शकत. तो गंधक की झील होगी. तिथं तर गंधकाचं सरोवर आहे. वहाँ आदमी मरता नहीं है. तिथं कोणी मरतही ये नाही. दूसरी मृत्यु है. ही दुसरी मृत्यू आहे. पहली मृत्यु ये शरीर छोड़ के जाना है. पहिला मृत्यू हा हे शरीर सोडून जायचं आहे. दूसरी मृत्यु दुसरा मृत्यू हमेशा की, नेहमीसाठी. हमेशा की नेहमीसाठी. वो है दूसरी मृत्यु है गंधक की मृत्यू. आणि ती आहे गंधकाचा मृत्यू. कुणी पाहिला मेल्यानंतर बघू. कुणी पाहिलंय मेल्यावर बघू. ऐसे ही बोल रहा था वो श्रीमंत आदमी. असंच बोलत होता तो श्रीमंत व्यक्ती. गया गंधक की झील में. गेला तो गंधकाच्या सरोवरामध्ये. लाजरला सांगा ना एक थेंब पाणी द्या. लाजराला सांगा ना एक थेंब पाणी इथे द्यायला. बिस्लरीची बॉटल पीत होता. इथं खाली बिस्लरीची पाणी प्यायचं. ऊपर जाके एक थेंब पानी भी नहीं मिल रहा है. आणि वर जाऊन एक थेंब पाणी मिळत नाही. गंधक की झील है. गंधकाचा सरोवर आहे. दूसरी मृत्यु है. दुसरा मृत्यू. पहली मृत्यु से बच सकते हैं, पहिल्या मृत्यूपासून वाचू. दूसरी मृत्यु से नहीं बच सकते. दुसऱ्या मृत्यूपासून वाचणार दूसरी नाही. मृत्यु से एक ही व्यक्ति बचा सकता है. दुसऱ्या मृत्यूपासून एकच व्यक्ति वाचवू शकतो. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त बहुत बार आहे. हम कहते हैं ना, बऱ्याचदा आम्ही म्हणतो ना, हमें आंखों से दिखता है, आम्हाला डोळ्याने दिसतं. फिर हम कहते हैं इतना इतना व्यक्ति बुरा कर रहा है, ये फिर भी दंडित क्यों नहीं हो रहा है. हा व्यक्ती इतकं वाईट करतोय फिर भी दंडित क्यों नहीं हो रहा है. तरी पण त्याला शासन कसं होत नाहीये. कितने घरों को बर्बाद कर दिया इसने, आणि या व्यक्तीने कितीतरी घरं उद्ध्वस्त केले. लेकिन फिर भी इसको दंड क्यों नहीं मिल रहा आणि है. तरी त्याला दंड मिळत नाहीये. हम उसको दंडित करना चाहते हैं. आणि आम्हाला त्याला दंड देऊशी वाटतो. ये मरता क्यों नहीं है. हा मरत का नाही. और मालूम नहीं कितने घर बर्बाद करेगा. आता अजून किती घरं हा उद्ध्वस्त करणार आहे. ये हमारे मन में एक जलन हो जाती है. आणि आम्हाला द्वेष होतो. हम कहते हैं कि प्रभु क्यों तूने इसको ऐसे आदमी को पृथ्वी पर रखा है. आणि आम्ही म्हणतो प्रभूला की तू का अशा व्यक्तीला अजूनही पृथ्वीवर ठेवलंय. क्यों रखा है मालूम है. का ठेवलं माहितीये का. मेरा परमेश्वर अभी भी रास्ता देखता है कि वो वापस घूमे. माझा परमेश्वर अजूनही वाट बघतो की तो वळून येईल. उसको दूसरी मृत्यु ना मिले. की हे त्याला तो दुसरा मृत्यू मिळू नये. वो अभी भी उसको वो अवकाश दे रहा है. अजूनही तो त्याला वेळ देते. अभी भी परमेश्वर उसको अवकाश दे रहा है अजूनही त्याला वेळ देते कि मेरा बेटा वापस आ जाए. की माझं मूल परत येईल. क्योंकि वो दूसरी मृत्यु से मैं भी उसको फिर बचा नहीं सकूंगा. कारण त्या दुसऱ्या मृत्यूपासून मी त्याला वाचू शकणार नाही. आज भी प्रभु इंतजार कर रहा है. आजही प्रभू वाट बघत आहे. आज भी प्रभु इंतजार आजही वाट बघत आहे. आज भी इंतजार कर रहा है. आजही वाट बघत आहे. क्या हम तैयार हैं आम्ही तयार आहोत का अपने जीवन को शुद्धता में रखने के लिए. आपलं जीवन शुद्धतेमध्ये राखण्यासाठी. ये बहुत मायने रखती है बात. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. एक लास्ट बात बताना चाहता हूँ. एक शेवटची गोष्ट सांगू इच्छितो.
प्रभु के वचन के द्वारा। प्रभूच्या वचनाच्या द्वारे सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. ये मैं नहीं कह रहा हूँ, हे मी नाही म्हणत आहे, प्रभु का वचन कह रहा देवाचं वचन सांगतं. है। जो जवान लोग यहाँ पर हैं, जे तरुण लोक या ठिकाणी आहेत, जब आपकी शादी होगी जेव्हा तुमचं लग्न होईल तब ये वचन आपके लिए काम आएगा। तेव्हा हे वचन तुमच्या कामी येईल. प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन म्हणतं बहुत सारे संबंध जो हैं बिगड़ जाते हैं बरेचसे संबंध हे बिघडतात और आदमी या औरत व्यभिचार में फंस जाते हैं। आणि पुरुष असो किंवा स्त्री ती व्यभिचारामध्ये फसते. इसके लिए बहुत सारे कारण हो सकते हैं, आणि याची बरीचशी कारणं असू शकतात. लेकिन एक कारण मैं यहाँ पे देना चाहता पण हूँ। एक कारण सांगू इच्छितो, अपने शारीरिक संबंध को ठीक से रखिए, आपले शारीरिक संबंध व्यवस्थित ठेवा. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं. क्योंकि आपका शरीर ये आपका नहीं, आपके पति का है। कारण तुमचं शरीर हे तुमचं नाही तर तुमच्या पतीचं आहे. आपका शरीर आपका नहीं, आपकी पत्नी का है। तुमचं शरीर हे तुमचं नाही तर तुमच्या पत्नीचं आहे. और ये आपका हक नहीं है इसके ऊपर, आणि तुमचा हक्क नाहीये आप त्याच्यावर. दोनों का अधिकार इस शरीर के ऊपर है। तुमचा अधिकार एकमेकाच्या शरीरावर आहे. प्रभु का वचन कहता है, हे प्रभूचं वचन सांगतं. पहला करंती 7वां अध्याय 2 से 5 वचन में लिखा है। पहिलं कोरिन्थी 7वां अध्याय 2 ते 5. आप घर पे जाकर इसका मनन तुम्ही कीजिए, घरी जाऊन त्याच्यावर मनन करा. ये बहुत गुप्त बात इसके अंदर छुपी हुई आणि है। ही फार गुप्त गोष्ट या ठिकाणी लपलेली आहे. मैं खुद खुल के बात नहीं करना चाहता इसके मी विषय। याच्यावर खोलून बोलू इच्छित नाही जब आज. फैमिली सेमिनार होगा तब मैं खुल के बात आणि करूंगा, जेव्हा फॅमिली सेमिनार होईल तेव्हा मी खुलून याच्यावर बोलेन. क्योंकि ये बहुत लोगों के जीवन में ये कारण हो सकता है। कारण बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये हे कारण असू शकतं. आमेन। जब भी आप वचन को मनन कीजिए, मैं थोड़ा रुकना चाहता हूं इसके ऊपर। आणि तुम्ही वचनावरती मनन करा. यहाँ जवान हैं, बच्चे हैं, मैं खुल के बात नहीं करना चाहता इसमें। आणि तरुण आहेत, मुलं आहेत, मी खुलून बोलू इच्छित नाही. लेकिन इसका कारण ये भी हो सकता है, पण याचं कारण हे देखील असू शकतं. आपका शरीर आपका नहीं है, तुमचं शरीर तुमचं नाहीये, आपके पति का है। तुमच्या पतीचं आहे. पति के शरीर के ऊपर अधिकार पत्नी का है, आणि पतीच्या शरीरावर पत्नीचा एक अधिकार आहे. दूसरे का अधिकार है। हे एकमेकाचा अधिकार आहे. आमेन। आमेन. व्यभिचार से बचना है, व्यभिचारापासून वाचायचं आहे. इसलिए यहाँ लिखा है, आणि म्हणून इथं लिहिलं आहे, पौलुस ने खुला लिखा है। आणि पौलाने खुलेपणा लिहिलं आहे. वो कहता है तो म्हणतो व्यभिचार के डर से हर एक पुरुष की पत्नी और हर एक स्त्री का पति हो। आणि व्यभिचार होऊ नये याचा अर्थ याच्यामुळे प्रत्येकाला एक पत्नी असावी आणि प्रत्येकाला एक पती असावा. व्यभिचार से बचने के लिए। व्यभिचारापासून वाचण्यासाठी. आमेन। आमेन. प्रभु कहता है, प्रभू म्हणतो मेरी प्रजा माझी प्रजा पवित्र हो। पवित्र असावी. मेरी प्रजा माझी प्रजा पवित्र है। पवित्र आहे. मेरी प्रजा माझी प्रजा पवित्र है, पवित्र आहे. क्योंकि मैं पवित्र हूँ। कारण मी पवित्र आहे. मेरी प्रजा पवित्र हो। माझी प्रजा पवित्र आहे. मेरी प्रजा पवित्र हो। प्रभु ने क्यों चुना है? प्रभूने आम्हाला का निवडलंय? पवित्र होने के लिए। पवित्र होण्यासाठी. पत्रस में भी लिखा है, दूसरा पत्रस 2 अध्याय 9 वचन में, 2 पेत्र 2 अध्याय 9 वचन. हम पवित्र राष्ट्र हैं। आम्ही पवित्र राष्ट्र. हम पवित्र राष्ट्र हैं। आम्ही पवित्र राष्ट्र आहोत. क्या हम प्रभु को ऊंचा करेंगे? आज हम प्रभूला उंच करणार का? अपनी पवित्रता से उसको उठाएंगे? आपल्या पवित्रतेने त्याला उंच करणार का? अगर आज भी हम इन चीजों में फंसे हुए हैं, आजही जर आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये फसलेलो आहोत, तो आज प्रभु फिर से एक बार मौका दे रहा है। तर आज परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला संधी देत यहाँ से आहे. जाने के बाद मौका मिले या ना आणि मिले, इथून गेल्यानंतर संधी मिळो ना मेरे मिळो, जीवन का इसके बाद में क्या होगा मुझे मालूम नहीं है। माझ्या जीवनाचं याच्यानंतर काय होणार आहे मला माहित नाही. अपने जीवन को संभालिए। आपलं जीवन सांभाळा. अगर आप इसमें से गुजर रहे हैं, जर तुम्ही यातून जातात, शायद आपके पति की वजह से आप स्ट्रगल कर रहे हैं, कदाचित तुमच्या पतीमुळे तुम्ही समस्येमध्ये आपके आहात, पति ऐसी चीजों में फंसे हुए हैं, तुमचे पती कुठेतरी फसलेले आहे, आपकी पत्नी इस ऐसी चीजों में फंसी हुई है, आणि तुमची पत्नी कुठल्या तरी अशा परिस्थितीमध्ये आहे. आप चिंता मत कीजिए, तुम्ही चिंता करू नका. आप टेंशन मत लीजिए, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हर एक बात प्रभु को सौंप दीजिए। प्रत्येक गोष्ट प्रभूवर सोपवा. मेरे प्रभु को ज्यादा मालूम है कैसे वो ठीक करेगा। माझ्या प्रभूला जास्त माहिती आहे की तो कसा बरा होईल. आप खुद प्रभु के हाथों में आए तुम्ही स्वतः प्रभूच्या हातात या और प्रभु से प्रार्थना करें, आणि प्रभूकडे प्रार्थना करा. अपने जीवन को संभालें। आपलं जीवन सांभाळा. एक दूसरे को दिखाने के लिए करना नहीं है, एकमेकाला दाखवण्यासाठी करायचं नाही, हमें प्रभु की महिमा करनी है ना। तर आम्हाला देवाची महिमा करायची. हम तैयार हैं। आम्ही तयार आहोत. शैतान का बड़ा हथियार है सैतानाचं मोठं ते हत्यार आहे व्यभिचार में फंसाने के लिए। व्यभिचारामध्ये फसवण्याचं. समसन की आंखें फोड़ दी गई, समसोनाचे डोळे फोडण्यात आले उसकी ताकत को खो दिया, आणि तो त्याची ताकद गमावून बसला. उसको अंधा कर दिया गया, त्याला आंधळ करण्यात आलं, गुलामगिरी में फंस गया, गुलामगिरीत फसला, तमाशा बन गया। तमाशा बनला. बहुत बार हम पति का प्रेम नहीं पा पाते, बऱ्याचदा आम्हाला पतीचं प्रेम मिळत नाही, स्ट्रगल होती है जीवन में,
जीवनामध्ये समस्या येतात, पति छोड़कर निकल गए, पती सोडून गेला या पति दूसरी चीजों में चले गए, या किंवा मग पती दुसऱ्या गोष्टींमध्ये फसला जब से शादी के तब से प्यार नहीं मिला है, आणि जेव्हापासून लग्न झालं प्रेम मिळालंच नाही. शायद पत्नी स्ट्रगल में हो, पति स्ट्रगल में हो इन बातों से, कदाचित पती समस्येमध्ये असेल. और बहुत बार हम प्रेम ढूंढने की कोशिश करते आणि हैं, बऱ्याचदा आम्ही प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो बाहर प्रेम ढूंढते हैं. आणि बाहेर प्रेम शोधतो. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला हे सांगू इच्छितो, प्रभु ने कहा प्रभू म्हटला तू चिंता मत कर. तू चिंता करू नको. यशाया 54:5 में लिखा है, यशाया 54:5 मध्ये लिहिलंय, तेरा करता तुझा करता तेरा पति बनेगा, तुझा पती बनेल, तेरा पति का प्रेम देगा, तुझ्या पतीचं प्रेम तुझे देईल, पत्नी का प्रेम देगा. तू पत्नीचं प्रेम देईल. वो करता, तो करताय, वो परमेश्वर. तो परमेश्वर हमें आहे. उस पर अवलंबन रहना, आम्हाला त्याच्यावर अवलंबून राहायचंय, संसार के प्रेम में नहीं. जगातल्या प्रेमावर नाही. संसार का प्रेम थोड़ी देर के लिए है, जगातलं प्रेम काही काळापुरतं आहे, लेकिन प्रभु का प्रेम हमेशा के लिए है. पण प्रभूचं प्रेम सार्वकालिक आहे. वो हमारा बनना चाहता है, तो आमचा बनू वो इच्छितो, हमारा बनना तो चाहता है, आमचा बनू इच्छितो, वो हमारा बनना तो चाहता आमचा बनू इच्छितो. है. तो क्यों ना आज प्रभु के हाथों में आए, मग का नाही आज आम्ही प्रभूच्या हातामध्ये यावं. शैतान के हर एक षड्यंत्र को आज 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 नाश कर दे. सैतानाचा प्रत्येक षड्यंत्राचा आज नाश करूया. फंसाने वाला है शैतान. सैतान फसवणार आहे. आध्यात्मिक युद्ध है, आध्यात्मिक युद्ध आहे, आध्यात्मिक युद्ध है. आध्यात्मिक युद्ध आहे. हम हारने वाले नहीं है, आम्ही हारणारे नाहीये, हम जीतने वाले हैं. तर आम्ही जिंकणारे आहोत. हम जीतने वाले. आम्ही जिंकणारे आहोत. पड़ोसी को बोलना मैं जीतने वाला हूं. फिर आवाज कम हो गई, बैटरी चली गई. बोलो मैं जीतने वाला हूं, मैं हार नहीं देखने वाला, शैतान मुझे हरा नहीं सकता, मैं विजयशाली हूं, मैं विजयशाली हूं, मैं विजयशाली हूं. मैं महिमा से महिमा की ओर जाऊंगा, मैं आगे जाऊंगा, मैं पीछे नहीं हटूंगा. ऐसे लोगों को क्या उपमा दी है मालूम है? अशा लोकांना काय उपमा दिली माहितीये का? सुअर की उपमा दी है, सुअर. डुकराची उपमा दिली. ऐसे लोगों को क्या उपमा दी है मालूम है? अशा लोकांना काय उपमा दिली माहितीये का? कुत्ता जो उल्टी चाटता है ना, उसकी उपमा दी गई है. कुत्र जे पुन्हा आपल्या ओकीकडे जातं ना, त्याची उपमा दिली. उसकी उपमा प्रभु ने दिया है. प्रभूने दिली. ऐसे लोग प्रभु की नजर में सुअर हैं. असे लोक प्रभूच्या दृष्टीने डुकर आहेत. कितना भी धो लो, किती धुवा, लक्ष्य माधुरी दीक्षित वाला साबुन, लक्ष्य लक्ष्मी जरी धुतलं तरी वापस जाएगा वहां. तरी पुन्हा तो घाणीकडे जाणार. कुत्ता कुत्र अपनी उल्टी आपल्या उलटीकडे जाईल और अब चाटता है. आणि पुन्हा चाट. ये मैंने उपमा नहीं दिया, ही नाही, मी नाही दिली उपमा, प्रभु ने उपमा दिया. प्रभूने उपमा दिली. आइए खुदा के हाथों में आए, या देवाच्या हातामध्ये येऊया प्रभु को अपने जीवन से दे दे. आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये आइए घेऊया. खड़े हो जाएं कुछ देर. या आपण काही वेळ उभं राहूया. पवित्र होने के लिए प्रभु ने बुलाया. पवित्र होण्यासाठी परमेश्वराने बोलवलंय. आइए गीत के द्वारा समर्पण करें. एका गीताच्या द्वारे आम्ही समर्पण करूया. मेरे पीछे आप कह सकते हैं, माझ्या मागे तुम्ही बोलू शकता, प्रभु यीशु प्रभु यीशु आज मैं आज मैं आपके पास आपके पास आता हूँ. आती हूँ. यीशु प्रभु यीशु मेरे लिए मेरे लिए आप आप मारे गए. मारे गए. आपने आपने मेरे मेरे पापों के लिए पापों के लिए आपका लहू आपका लहू बहाया. बहाया. उस लहू के द्वारा उस लहू के द्वारा आपने आपने मेरे मेरे सभी पापों के सभी पापों को क्षमा किया. क्षमा किया. यीशु यीशु आज मैं आज मैं मेरे मेरे सभी पापों की सभी पापों को क्षमा मांगता हूँ. क्षमा मांग. मुझे मुझे क्षमा कीजिए. क्षमा कीजिए. आपके लहू से आपके लहू से शुद्ध कीजिए. शुद्ध कीजिए. मेरे लिए मेरे लिए मारे गए, मारे गए, गाड़े गए, गाड़े गए, तीसरे दिन तीसरे दिन जिंदा हुए. जिंदा हो. ऐसा मैं ऐसा मैं मेरे मेरे हृदय में हृदय में विश्वास करता हूँ विश्वास करता और और मुंह की कबूली देता हूँ. कबूली देती हूँ. परमेश्वर ने प्रभु यीशु को प्रभु यीशु को मरे हुए में से मरे हुए से तीसरे दिन तीसरे दिन जिंदा किया. जिंदा किया. वो जिंदा है, वो जिंदा है. इसलिए इसलिए मेरा मेरा उद्धार हुआ है. उद्धार हो. मेरे अंदर मेरे अंदर पवित्र आत्मा है. पवित्र आत्मा. मेरा शरीर मेरा शरीर पवित्र आत्मा का पवित्र आत्मा का मंदिर है. मंदिर है. प्रभु प्रभु मुझे मुझे हर एक हर एक बुरी बातों से बुरी बातों से बचाए रखना. बचाए रख. पवित्र आत्मा पवित्र आत्मा आप मुझे आप मुझे सहायता करना सहायता कर. इस संसार के अंदर इस चलते हुए. चलते हुए. धन्यवाद यीशु, धन्यवाद. आप मेरे आप मेरे रक्षण करता है. रक्षण कर. यीशु के नाम में यीशु के नाम में. आमीन. आमीन.